ब्रँडिंग आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीज मला तुमच्याकडून पाहिजे की ब्रँडिंग काय असते आणि मार्केटिंग कशी करायची. हे लोकांना कळत नाही. लोकांना हो. मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणजे अजून पण तेच वाटते, बॅनर लावणं, पॅम्पलेट छापणं, या गोष्टींचा काळ संपलेला आहे. माणसाने आता ट्रेंड काय चालू आहे, आता कोणत्या वेळेने आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि खूप साऱ्या उद्योजकांचा ही माइंडसेट नाही सर की ते डेड स्टॉक असं पडून देतात पण विकत नाही. का असं म्हणजे क्लोथिंग ब्रँडच्या फ्रँचायझी हे पूर्ण डगमगलंय वातावरण. खूप बिझनेस ही अशी गोष्ट आहे की याचा जोपर्यंत तुम्ही मरत नाही तोपर्यंत त्याचा स्टडी संपत नाही. तुम्ही किती स्टडी करा, त्याचा किंग कोणच होत नाही. माझ्या ओपनिंगला 2 लाखाचे साऊंड लागले पाहिजे. बरोबर. माझ्या ओपनिंगला हा रील स्टार, ही रील स्टार आली पाहिजे. मग तिच्यासोबत माझा फोटो व्हायरल झाला पाहिजे. त्याच्यावर तुम्ही 2-3 लाख खर्च करण्यापेक्षा तुम्ही तुमचं प्रोडक्ट काय हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर 2 लाख खर्च करत असेल ना, तर तो आहे बिझनेसमॅन. 1 लाख रुपये प्रॉफिट जर मिळतोय आणि त्याचं जर तुम्ही 40,000 सेव्हिंग करू शकत नाही ना, तर तुमचा बिझनेस करून काही फायदा नाहीये. भरपूर साऱ्या उद्योजकांना दिवसातून 100 ते 200 कस्टमरांचे कॉल्स येतात आणि त्या उद्योजकाला प्रत्येक कस्टमरला रिप्लाय देणं किंवा बिझनेसची माहिती पाठवणं शक्य होत नाही. तर ह्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊन येतं कनेक्टेड काय करतं, जेव्हा तुमचा कस्टमर तुम्हाला कॉल करतो आणि तुम्ही अवेलेबल नसतात त्या टाईमला टेक्स्ट मेसेजद्वारे आणि व्हॉट्सअप मेसेजद्वारे तुमच्या बिझनेसची संपूर्ण माहिती त्यांना पोहोचवतो. त्यामध्ये तुमच्या बिझनेसची मिनी वेबसाईट असते ज्यामध्ये तुमच्या बिझनेसबद्दल संपूर्ण माहिती असते, तुमच्या प्रोडक्ट्सबद्दल, तुमच्या सर्व्हिसेसबद्दल, तुमच्या प्राइसिंग्सबद्दल, जेणेकरून कस्टमरला तुम्ही जरी अवेलेबल नसला तरी तुमच्या बिझनेसबद्दल संपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि कस्टमर आणि तुमच्यामध्ये एक चांगला संवाद घडतो. तर सेम थिंग तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटवरती व्हिजिट करा आणि तुमच्या कस्टमर सर्व्हिसमध्ये येणारा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. तर आजचे आपले गेस्ट आहेत धनंजय नरवडे सर, ज्यांच्यासोबत आपण कापड व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे. त्यामध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग, क्वालिटी कंट्रोल, अजून स्टॉक रोटेशन, अजून शॉप ग्रो करण्याच्या स्ट्रॅटेजीज, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज, ब्रँडिंग स्ट्रॅटेजीज, व्यवसायामध्ये पैसा कसा मॅनेज करायचा आणि अजून खूप सारे टॉपिक्स डिस्कस केलेले आहेत. जसं की आजचा युवा फ्रँचाईज घेऊन कसा फसतोय किंवा आजचा युवा कुठल्या रॉंग वेनं बिझनेस स्टार्ट करतोय किंवा कुठल्या रॉंग वेवर जातोय. तर हे भरपूर सारे टॉपिक्स आपण ह्या पॉडकास्टमध्ये कव्हर केलेले आहेत. तर ह्या पॉडकास्टमधल्या भरपूर साऱ्या स्ट्रॅटेजीज तुमच्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी उपयोगी ठरतील. तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा आणि यामधल्या स्ट्रॅटेजीज तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करा आणि तुमचा बिझनेस ग्रो करा. तुम्ही बघताय बिझनेस टॉक मराठी. सर, आपण पॉडकास्टला सुरुवात करण्या अगोदर मला हे जाणून घ्यायचं आहे की साई ब्रँड होमची सुरुवात कशी झाली होती आणि आतापर्यंत साई ब्रँड होमनं किती शाखा गाठल्या आहेत आतापर्यंत, ही सगळी मला जर्नी जाणून घ्यायची आहे. तर कशी सुरुवात झाली होती साई ब्रँड होमची? सुरुवात ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगमध्ये फेल झालो त्याच्यानंतर मी ज्यावेळेस गावाला गेलो होतो तर गावाला घरच्यांकडनं सारखं तेच गोष्टी व्हायच्या की काम कर, काहीतरी 1 रुपये 2 रुपये तरी घरात आणून दे. तर ह्या गोष्टीवर मी खूप विचार केला, माझी काय आवड आहे याच्यावर मी खूप स्टडी केला आणि त्याच्यानंतर मला कपड्यांमध्ये खूप इंटरेस्ट होता पहिल्यापासून. त्याच्यामुळं मी मार्केटमध्ये सर्वे करायला लागलो की शर्ट वगैरे कुठे भेटतात, काय भेटतात, कसं भेटतात. या सगळ्याचा स्टडी केल्यानंतर मी एक छोटं 10 बाय 15चं शॉप बघितलं. त्याचं रेंट, त्याचं सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर मला असं कळलं की हा बिझनेस जर सुरुवात करायचा म्हणलं तर जे फायनान्शियल लागणार आहे ते आपलं एकट्याकडनं होणार नाही. तेव्हा मी माझ्या एका मित्राला पार्टनरमध्ये घेऊन हा व्यवसाय सुरू केला. ॲक्च्युली खरं तर माझा साई ब्रँड नाव होण्याआधी माझ्या शॉपचं नाव साई कलेक्शन होतं आणि मी जी कॉन्सेप्ट चालू केली होती की ब्रँडमध्ये लोकांना कमी रेटमध्ये क्वालिटीचा माल देणं, ही जी मी सुरुवात केली होती, ब्रँडेड प्रोडक्ट्स लोकांपर्यंत पोहोचवणं. त्याचा मी सगळ्यात आधी विचार काय केला की शिरूर शहरामध्ये कोणती गोष्ट भेटत नाही याचा पूर्ण सर्वे केला. त्या गोष्टी कुठं भेटतात, कशा भेटतात, हा सगळा अभ्यास झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मी एकत्र करून एक छोटंसं शॉप चालू केलं. तर मी त्यावेळेस फक्त 1.5 लाखाने माझी सुरुवात केली होती. ऍक्च्युली 1.5 लाख म्हणजे मी 1.5 लाख आणि माझ्या मित्राने 1.5 लाख, असे 3 लाखाने आम्ही सुरुवात केली होती. आता हा आकडा ह्या वर्षात 10 वर्षा आधीचा आकडा आता जर कोणाला सांगायला गेलं की 1.5 लाखाने सुरुवात केली होती तर कोणाला खरं वाटत नाही. पण तो एक काळ होता की त्या काळात छोटेसे शॉप पण स्टार्टअप करून चालू होते, कारण की त्या काळात कॉम्पिटिशन नव्हतं. आता जसं म्हणतात की एक ट्रेंड असतो तसा आता कपड्याच्या शॉपचा, मेन्सवेअरचा ट्रेंड आलेला आहे. त्याच्यामुळे त्या रेटची सुरुवात आता होणं शक्य नाही. तर 3 लाखात ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस आम्ही दोघं मिळून बिझनेस चालू केला. सगळं परचेसिंगचं मी बघायचो, शॉप हँडलिंग तो बघायचा. त्यात व्हायचं काय की मी कंटिन्यू बाहेर असायचो की कुठं काय मिळतंय, काय शोधात नवीन. तर पार्टनरला माझ्या शॉपवर बसायला लागायचं. तर ते नंतर जाऊन असं झालं की त्याला वाटायला लागलं की मीच एकटा शॉप सांभाळतोय, हा बाहेर असतो. या काही गोष्टींमुळं किंवा स्टार्टिंगला सेलच भेटत नव्हता. 1000 रुपये, 500 रुपये, 600 रुपये, 700 रुपये असं माझं काउंटर असायचं स्टार्टिंग. तर त्याच्यामुळं त्याला असं वाटायला लागलं की ह्या सगळ्या
फायनान्शियल एवढ्या छोट्या ह्याच्यात दोघांचं काय होणार नाही, आणि त्याला ते इंटरेस्टेड पण नव्हतं, तर तो तिथून बाहेर पडला. तर ऍक्च्युअल मध्ये काय झालं, माझं नाव ब्रँडचं नाव साई कलेक्शन होतं, पण माझ्याकडे ब्रँडेड गोष्टी मिळायला लागल्यामुळे माझ्यासमोर एक कॉलेज आहे सिटी बोरा कॉलेज, तर तिथले सगळे मुलं म्हणायचे की साई ब्रँड साई ब्रँड साई ब्रँड, म्हणजे साई कलेक्शनला साई ब्रँड हे नाव ऍक्च्युली लोकांनी दिलेले, हे नाव मी माझ्या मनाने घेतलेलंच नाही. तर ते साई ब्रँड नाव पडलं. त्याच्यानंतर माझ्याकडं खूप सारे असे काही प्रोडक्ट आले की जे मार्केटमध्ये खूप हिट झाले, की जे लोक मोठ्या मोठ्या लोकांच्या हातात, जे म्हणजे ऑडी, BMW, मर्सिडीज मधून जे लोक उतरतात, ज्यांना लोक इंस्टाग्रामवर फॉलो करतात, फेसबुकवर फॉलो करतात, त्यांच्या अंगावर जी गोष्ट बघतात ती आपल्या शहरात मिळायला लागल्यामुळं युथचं माझ्याकडं येण्याचं कारण जास्त वाढलं, अटेन्शन खूप वाढलं. कारण की लोकांना वाटायला लागलं की हे जे आपण इंस्टावर फेसबुकवर बघतोय हे आपल्या शहरात मिळतंय, आणि हे आपण फक्त आधी बघतच होतो, ते आता आपल्याला भेटायला लागले, आणि ते पण योग्य दरात एकदम. म्हणजे एखाद्या कॉलेजच्या मुलाला किंवा एखादा कोणताही ब्रँड असेल, ब्रँडचा शर्ट, ब्रँडचं वॉच, हे फक्त चांगल्या मोठ्या व्यक्तीच्या, राजकारणी लोक किंवा बिझनेसमॅन यांच्या हातात बघायला मिळायचं. बरोबर. आणि ते बघितल्यानंतर पण कोणाला काय वाटायचं की हे आपण अफोर्डच करू शकत नाही. बरोबर. पण मी ती गोष्ट अशी अफोर्डेबल रेट्स मध्ये घेऊन आलो की जो सर्वसाधारण मुलगा, सर्वसाधारण माणूस हा घेऊ शकतो. त्याच्यामुळे लोकांचा माझ्याकडे येण्याचा हे जास्त वाढला. मग नंतर मला असं वाटायला लागलं की हा बिझनेस जर हँडल करायचं म्हणलं तर माझ्या एकट्याने होणार नाहीये. बरोबर. तर मी माझ्या भावाला, म्हणजे तो तिथंच कॉलेजमध्ये होता, तर त्याला माझ्या शॉपवर बसवायला चालू केला, आणि मी माझा जो स्टडी आहे तो चालू ठेवला. बिझनेस ही अशी गोष्ट आहे की याचा जोपर्यंत तुम्ही मरत नाही तोपर्यंत त्याचा स्टडी संपत नाही. तुम्ही किती स्टडी करा, त्याचा किंग कोणच होत नाही कधीच. कोणत्याच व्यवसायाचा किंवा कोणताही बिझनेस असो तुमचा, कपड्याचा असो, कोणताही असो, त्याच्यामध्ये शेवटपर्यंत माणूस परिपूर्ण होत नाही. बरोबर. अजून पण अभ्यास करायलाच लागतो, कारण की दररोज नवीन नवीन गोष्टी येत असतात. तर माझा सेल चांगला व्हायला लागला. माझं नाव शिरूर शहरामध्ये झाल्यानंतर की बाहेरून मला कॉल्स वगैरे यायला लागले की दादा ऑनलाईन ऑर्डर्स यायला लागल्या. ऑनलाईन ऑर्डर्स हा माझा कधी हेच नव्हता, की मला वाटलं नव्हतं की माझ्या शॉपमध्येच रनिंग होईल की नाही. कारण की जे माझे नातेवाईक, माझे सगळे जे मित्र होते, हे मला एकच सांगायचे की अरे आपल्या शिरूर शहरामध्ये मारवाडी लोक असतील, गुजराती लोक असतील, यांचे 3-3, 4-4 मजल्यांचे शोरूम्स आहेत. बरोबर आहे. ते 10-10, 20-20 वर्षापासून धंद्यात टिकून आहेत. तुझ्या या 10x15च्या गाळ्यात कोण येणार आहे? बरोबर आहे. प्लस माझा सगळ्यात मेन पॉईंट हा होता की मी मार्केटच्या बाहेर शॉप टाकलं होतं. मेन मार्केटमध्ये नव्हतं. त्याच्यामुळे प्रत्येक जण निगेटिव्हच बोलायचा की नाही शक्य, नाही होऊ शकत, शॉप चालणार नाही, तुला भाडं पण जाणार नाही. तर तरी मी काय बोललो की ते जे विकतात ते मला विकायचंच नाही. सो त्यांच्याकडे नाही भेटल्यावर माझ्याकडे येणंच आहे. बरोबर. आणि मी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली की आपल्याकडे जर असं प्रोडक्ट असेल की जे मार्केटमध्ये भेटतच नाही, तर कस्टमर कुठं पण यायला रेडी असतो. आणि ह्याच गोष्टीचा मी स्टडी केला. संपूर्ण मार्केट फिरल्यावर मला कळलं की ही गोष्ट भेटतच नाही ना, त्या गोष्टी मी आणायला चालू केल्या. त्या काळात शूज असतील, ब्रँडेड वॉचेस, ब्रँडेड सनग्लासेस, याचा खूप ट्रेंड होता, आणि तोच मी माझ्या क्लोथिंग बिझनेस मध्ये ऍड केला. म्हणजे सुरुवात कपड्याने जरी केली असेल तरी ऍक्सेसरीज हा साई ब्रँडचा सगळ्यात पहिल्यापासून मेन हे घटक आहे, ज्याच्यामुळे की लोकांनी शर्ट घेतल्यानंतर त्याला शूज पण भेटतोय, सनग्लासेस पण भेटतात एकाच शॉप मध्ये येऊन. बरोबर. हे सगळं मी 10x15च्या शॉप मध्ये ऍडजस्ट करत होतो. त्याच्यानंतर जेव्हा मला कळलं की आता मला ग्रो करण्याची गरज आहे, मी पैसे मॅनेजमेंट, पैसे साईडला काढून किंवा थोडंफार लोन वगैरे घेऊन मी एक मोठं शॉप चालू केलं. जे माझ्या शेजारीच एक मोठं हॉटेल होतं, तर ते हॉटेल बंद होणार होतं आणि मला तो गाळा भेटत होता एकदम एका भिंतीच्या खेटून. तर त्यावेळेस पण मला घरचे असतील, बाहेरचे असतील, एवढं मोठं शॉप, तू 10x15च्या गाळ्यातनं डायरेक्ट 700 स्क्वेअर फूटचं शॉप करतोय, होईल का शक्य? जेवढी माझी सेव्हिंग होती तेवढी मी त्याच्यात टाकली. जेवढं जमेल तेवढं इंटेरियर वगैरे चांगलं करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर मी साई कलेक्शन टू साई ब्रँड होम हे नाव ट्रान्सफर केलं. कारण की लोक मला ज्या नावाने ओळखत होते, साई ब्रँड साई ब्रँड साई ब्रँड, तर ठीक आहे काय नाव द्यायचं, साई ब्रँड तर नाही देऊ शकत. म्हणजे पूर्ण ब्रँडचं घर ज्याला म्हणतो, म्हणून आपण ते ब्रँड होम नाव केलं. साई ब्रँड होम हे नाव आपलं तिथं तयार झालं. आणि त्याच्यानंतर मी साई ब्रँड होम नाव टाकून तिथनं जो मला पिकअप भेटलाय, म्हणजे मोठं शॉप केलं, त्यात प्रत्येक वॉलला प्रत्येक ऍक्सेसरीज वेगळ्या. हे कॉन्सेप्टने जो मॉलचा आहे की तुम्ही एका वॉलवर बघितलं तर शूज असतात, एका वॉलमध्ये जीन्स असतात, तो सगळा कॉन्सेप्ट रेडी केला, शूज वगैरे. आणि त्यानंतर मला एवढा चांगला प्रतिसाद आला. त्याच्यानंतर काय आलं की डायरेक्टली कोणत्याच याला बिझनेसला, छोट्या बिझनेसला फ्रँचायझी येणं चालू होत नाही. बरोबर. फ्रँचायझी तेव्हाच येतात जेव्हा तुमच्या ऍटलिस्ट 1, 2, 3 शाखा आहेत, स्वतः ऑलरेडी आहेत. हा, तर मग मी हाच विचार केला की
आपण का नाही आपलेच भाऊ जे आहेत किंवा आपले जे कझिन भाऊ आहेत, मामाची मुलं आहेत, यांनाच ह्या गोष्टीत उतरवू. बरोबर. तर मी त्यांना ह्या गोष्ट कॉन्सेप्ट समजवली. मी स्वतः त्यांच्या सोबत पार्टनरशिप करून एक शॉप शिक्रापूर आणि एक शॉप वाघोली बरं. असे 3 शॉप स्वतःचे चालू केले. त्याची ऍडव्हर्टायझिंग मी अशी केली की हे माझे फ्रँचायझी आहेत, बरं. हे माझे शॉप नाहीत. तर हे सोशल मीडियावर ज्यावेळेस दिसायला लागलं की बाबा साई ब्रँडच्या फ्रँचायझी पण आहेत, हे लोकांना कळायला लागलं. पण त्या 3 स्वतःचे शॉप झाल्यानंतर पण मला फ्रँचायझीची इन्क्वायरी येत नव्हती. तर मग आणि फ्रँचायझी देणं हा माझा पहिल्यापासून हे नव्हतंच की ठीक आहे चला आपलं माझंच मला एवढं होतं की मला तेच आवडत नव्हतं की माझा तेवढा कॅपॅसिटी पण नव्हती की मी फ्रँचायझीला स्टॉक देऊ शकू. फ्रँचायझी देणं म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे काय की मोठी इन्व्हेस्टमेंट आहे, स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि तुम्ही ज्या शाखा देताय त्या शाखांना तुम्हाला पूर्ण मटेरियल सप्लाय असेल, कच्चा माल सप्लाय असेल हे द्यायची ताकद असणार. नवीन मॅनेजमेंट माझ्यात नव्हतीच आणि ती नवीन मॅनेजमेंट बी येऊन जाते बिझनेस मध्ये की तुम्हाला ते पण मॅनेज करायचं. बरोबर. तर ज्या व्यापाऱ्यांकडनं मी माल घेत होतो तर मी त्यांच्यापाशी मोठे मोठे लोक आहेत जे माझ्यापेक्षा वयाने पण मोठे होते आणि सगळ्याच गोष्टींनी मोठे होते, त्यांचा अनुभव पण खूप मोठा होता. तर त्यांना मी ही गोष्ट सांगितली की समजा जर माझ्या 5-6 ब्रँड झाल्या तर मी काय करू शकतो. तर ते काय म्हणले की तू स्वतः लगेच मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर उतरायला गेला तर हे शक्य नाही. आणि आताची आजकालची जी युथ आहे हे बिझनेस म्हणजे त्यांचं डायरेक्ट असं डोकं आहे की स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग पाहिजे तेव्हाच बिझनेसमॅन. असं काही नसतं. चहाचा धंदा असो, पाणीपुरीचा असो, एका छोट्या गाड्यावरनं चालू होतो. त्याला लगेच तुम्ही चहा पावडरची मॅन्युफॅक्चरिंग मध्ये विचार करसाल तर तुम्ही तेवढ्या लेवलला जाऊ शकत नाही. आणि त्या आता जो पण युथ आहे आता एक शॉप टाकलं की त्याला लगेच शाखा नंबर 1 आणि मी तुझ्या फ्रँचायझी देणं असं शक्य होत नाही. मार्केटमध्ये आता ह्या दिवाळीतच जर तुम्ही बघितलं असेल फेक ऑफर्स, मोठ्या मोठ्या वस्तू गिफ्ट देणं, हे जे स्ट्रॅटर्जी लोकांनी यूज केली फक्त काय की इंस्टाग्रामवर व्हायरल झालो आणि या व्हायरल झाल्यानंतर जो युथ आता तडफडतोय की मी काहीतरी केलं पाहिजे अशा लोकांना काहीतरी वेगळ्या दिशेने भुलवून त्यांना स्वतःच्या शॉपमध्ये 3-4 लाखाचा माल नाही आणि तुम्ही फ्रँचायझी द्यायला ह्या खूप मोठ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. मी असं कोणत्याच फ्रँचायझीचं नाव घेत नाहीये, पण विषय हा आहे की तुम्ही युथला फसवताय. जर तुम्ही स्वतः त्या गोष्टीचा स्टडी केलेला नाही, स्वतः काहीच अनुभव नाही आणि तुम्ही जर लोकांना लगेच फ्रँचायझी द्यायला लागल्या तर त्या फ्रँचायझी टिकणार नाही. बरेच फ्रँचायझी अशा आहेत की त्यांचे आकडे 300+ आहे पण माग पूर्ण सपाट आहे. आणि जेव्हा फ्रँचायझी घेणारा पण पोरं आता सध्या अशी आहे की कोणत्याच गोष्टीचा स्टडी करत नाही, यांच्या फ्रँचायझी किती चालू आहे. तुम्ही ऍटलिस्ट माझी फ्रँचायझी घेता तर माझ्या 10 ब्रँचवर जाऊन तुम्ही व्हिजिट केलं पाहिजे की तुमच्या सरांकडनं तुम्हाला सपोर्ट आहे का, तुम्हाला माल तेवढा भेटतोय का, त्या दर्जाचा त्या क्वालिटीचा माल येतोय का, जे त्यांची होम ब्रँच आहे तसा स्टॉक तुम्हाला येतोय का, त्यांचे जे रेट होम ब्रँचचे रेट आहे तेच तुम्ही विकू शकताय का, तुम्हाला काय रेट आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी करून फ्रँचायझी घेणं इम्पॉर्टंट आहे. तर आता बरेच तरुण पोरं फक्त याला एवढे फॉलोअर्स आहेत आणि याच्या मला लाईफस्टाईल आवडती. इंस्टाग्रामची लाईफस्टाईल आणि रिअल लाईफस्टाईल याच्यात खूप फरक असतो. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या टपरीवर चहा पिणार आहे ना त्यावेळेस तुम्ही तिथला फोटो नाही टाकणार, पण तुम्ही ज्या स्टारबक्सला चहा पिणार ना तुम्ही तेच लोकांना दाखवणार की मी स्टारबक्स मध्ये चहा पितोय. आणि लोकांची बघायची हे झालेली आहे की हा स्टारबक्सला चहा पितो, ह्या गाड्यांच्यात फिरतो, हा असा जगतो, हा असा घालतो. पण 12 महिने किंवा वर्षातले 365 दिवस माणूस तसा नसतो. लोक दाखवतात एक, वागतात एक. हे सगळ्यांच्याच बाबतीत नाही, माझ्या बाबतीत पण आहे. माणूस हा प्रत्येक गोष्ट त्याची जी काळी बाजू आहे ती कधीच दाखवत नाही. आणि मग त्यामुळं हा युथ फक्त याचे फॉलोअर्स एवढे, हा असा करतो, याच्यामुळं फ्रँचायझीच्या आज मागं पडत आहे. हे कपड्याबद्दलच नाही, हे चहा बद्दल आहे, हे केक शॉप बद्दल आहे. आता जे ट्रेंडिंग विषय हे जे आहेत तुम्हाला एवढं सांगायचं. मग युवानं कसं निवडली पाहिजे जर त्याला एखादी फ्रँचाईज घ्यायची, आता त्याला बिझनेस मध्ये जर उतरायचंय बरोबर, त्यांना स्वतःचा बिझनेस चालू करायला पाहिजे का फ्रँचायझी घ्यायला पाहिजे, मग फ्रँचायझी घ्यायची तर काय बघितलं पाहिजे फ्रँचायझी मध्ये. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रँचायझी हा विषय असा असतो की फ्रँचायझी घेणं याचा अर्थ काय की तुम्हाला कोणाचा तरी अभ्यास किंवा कोणाचा तरी स्टडी हा डायरेक्टली तुमच्या हातात येतोय. बरोबर. तुम्हाला त्या गोष्टीला वेळ नाहीये. फ्रँचायझी कोणी घ्यावी ज्याच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी करायला टाइम नाही, ज्याला लगेच फायनान्शियल सपोर्ट आहे आणि त्याला लगेच त्याच्या ट्रॅकवर यायचंय, त्याने फ्रँचायझी घेणं उत्तम आहे. पण ज्याला संघर्षातून जायचंय, ज्याला शून्यातून सुरुवात करायची, तो स्वतःचा ब्रँड स्वतः तयार करू शकतो. फ्रँचायझी घ्यायची गरज नाही. आज कोणताही होलसेल मार्केट जर बघायचं तर युट्यूबला जर तुम्ही टाकलं तर याचा होलसेलर, याचा स्टॉक कुठून येतो, याचा कच्चा माल कुठून येतो, समजा आमची फ्रँचायझी याचा कपडा कुठं बनतो, अहमदाबाद आहे, सुरत आहे, बँगलोर आहे, दिल्ली आहे,
तर ह्या सगळ्या गोष्टीला आपण कॅपेबल आहोत का? जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येणार आहेत का? हे सगळं आपल्याला लगेच सुरुवात करता येईल का? हे जर आपल्याकडनं शक्य नसेल तर आपण एखाद्याची फ्रँचायझी घेऊन आपण ट्रॅकवर येऊ शकतो. हा तुमचा बिझनेस स्टार्ट होऊ शकतो. आणि असं काही नाही की फ्रँचायझी बिझनेस सक्सेस नाही. खूप सारे फ्रँचायझी बिझनेस म्हणजे लोकांनी फ्रँचायझी घेऊन खूप लोक मोठे झालेले आहेत. आता माझ्याच फ्रँचायझीचा जर मी तुम्हाला उदाहरण दिलं तर माझे बरेच शाखावाले आहेत जे माझ्याकडे फ्रँचायझी घ्यायला 2 व्हीलरवर येत होते. आज तेच सगळे फ्रँचायझर 4 व्हीलर मध्ये माल घेऊन जातात. म्हणजे ग्रोथ झालेली आहे. असं नाहीये की फ्रँचायझी घेतली म्हणजे फक्त फ्रँचायझीचा ओनरच मोठा होतो. आपला कॉन्सेप्ट कसा असतो की आपण आपला फ्रँचायझर सुद्धा मोठा केला पाहिजे. बरोबर. काही काही फ्रँचायझी अशा आहे की जी गाडी मी वापरत नाही त्याच्यापेक्षा भारी गाडी माझे फ्रँचायझर वापरतात. म्हणजे प्रॉफिट आहे पण तो व्यवसाय तुम्ही कशा रीतीने करताय, किती मन लावून करताय याच्यावर सगळं डिपेंड आहे. तुमच्या काय काय स्ट्रॅटेजीज होत्या की तुम्ही एवढे आता 52 फ्रँचायझीज आतापर्यंत बनवल्यात तुम्ही, राईट? तर तुमच्या काय काय स्ट्रॅटेजीज होत्या? 52 शाखा कशा बनल्यात? काय याच्यामागे काय? जसा आपला विषय मधून कट झाला की ज्यावेळेस मी तिथे 3 ब्रँच दिल्या त्यानंतर पण पहिला फ्रँचायझी येत नव्हत्या. पण ज्यावेळेस माझ्या ऑनलाईन ऑर्डर्स जायला लागल्या मग त्या पूर्ण महाराष्ट्रात असेल लातूर, बीड, उस्मानाबाद, नगर, नाशिक या सगळीकडे ज्यावेळेस माझ्या ऑनलाईन ऑर्डर्स मला यायला लागल्या. एक दिवस असा होता की मला 100+ ऑनलाईन ऑर्डर्स होत्या. तर मला हे कळलं की आपलं प्रोडक्ट फक्त शिरूर पुरतं मर्यादित नाहीये, हे बाहेरच्या गावात सुद्धा आवडायला लागलं. हे कशामुळे होतं? कॉन्टेंटमुळे का असंच नव्हतं? कॉन्टेंट. आणि त्या काळात इंस्टाग्राम हे खूप म्हणजे इंस्टाग्रामवर साधं रील्स किंवा इंस्टाग्राम फक्त फोटो पोस्ट साठी होतं त्या काळात. ज्यावेळेस टिकटॉक बंद झालं त्यावेळेस इंस्टाग्रामने रील्स आणल्या. बरोबर. त्यावेळेस फक्त रील्स होता ते, सॉरी टिकटॉक होतं. आणि टिकटॉक हे आपल्या महाराष्ट्रात खूप लेट ट्रेंडला आलं. ज्यावेळेस त्या ट्रेंडला आलं त्याच्या काही दिवसातच बंद पडलं. पण ज्यावेळेस आमच्या काळात इंस्टाग्राम नव्हतं, 10 वर्षापूर्वी इंस्टाग्राम ज्यावेळेस फक्त पोस्टला होतं त्यावेळेस मार्केटिंग फक्त एकच होतं, व्हॉट्सअप आणि फेसबुक. आणि फेसबुकचं जे पब्लिक आहे तुम्ही आता पण बघा, फेसबुकवर ज्यादातर 30+, 40+ वाला पब्लिक जास्त आहे. युथ हे फेसबुक कमी यूज करतो, इन्स्टा जास्त यूज करतो. तर त्यावेळेस मला खूप टफ होतं लोकांपर्यंत पोहोचणं. माझे फ्रँचायझी कसे चालू झाले माहितीये का? जो कस्टमर नगर रोडने समजा पुण्यावरनं नगरला चाललाय, खाली बीडला चाललाय, संभाजीनगरला चाललाय, तर तो कस्टमर माझं शॉप हायवेच्या जवळ असल्यामुळं कुठंतरी ऍड बघून कधीतरी माझ्याकडे यायचा. तर मला हे हायवेचे कस्टमर ज्यावेळेस चालू झाले तर ते आल्यानंतर मला विचार करायचे, शेठ तुम्ही हे जे बनवले हे जर आमच्या गावात सुरू करायचं असेल तर काय करता येईल? तर त्यावेळेस मी त्यांना सांगायला की तुम्ही माझ्याच नावाने, माझा सेम स्टॉक, माझं सेम नावाने तुम्ही फ्रँचायझी माझी घेऊ शकता. आणि मी पहिली एक स्ट्रॅटेजी वापरली की फ्रँचायझीसाठी मी कोणताही म्हणजे काय पैसे असतील किंवा काही घेणार नाही, नाव फीज घेणार नाही. कारण की तेवढं मी माझा ब्रँड तेवढं त्या लेवलला घेऊन पण नव्हतं गेलो की फ्रँचायझीची फी घेऊन तेवढी मी त्यांच्यासाठी मार्केटिंग करेल वगैरे. तर ज्यावेळेस ते नव्हतंच तर त्यांना मी फ्रँचायझीचं हे केलं तर मला 2-3 लोक लगेच अप्रोच झाले. माझी नगरची ब्रँच असेल जे अजून पण चालू आहे आणि फुल फ्लॅश मध्ये चालू आहे, आणि एकाच नगरमध्ये एकाच मालकाने 2 शाखा फ्रँचायझी घेतल्या. तर हे सगळे लोक ज्यावेळेस मला जॉईन झाले, पहिले मला नगरची फ्रँचायझी आली, लातूरची आली, आळेफाट्याची आली, अशा ज्या फ्रँचायझी माझ्या झाल्या चालू. तर त्याच्यानंतर मला सगळ्यात टफ होता की यांना सगळ्यांना मी स्टॉक कसा प्रोव्हाइड करू. तर ज्यावेळेस मी त्या मोठ्या लोकांसोबत जे मला स्टॉक द्यायचे त्यांच्याशी बोललो तर ते मला बोलले होते की सर समजा मी तुम्हाला XYZ हा 100 रुपयाला हे प्रोडक्ट देतोय, तुम्ही माझ्याकडनं 1 सेट घेताय बरोबर, हेच तुम्ही माझ्याकडे 5 सेट घेतले तर तेच प्रोडक्ट मी तुम्हाला 80 रुपयात देईल. म्हणजे जेवढी जास्त क्वांटिटी तेवढं कमी प्राइस. तर त्याची कॉस्टिंग 100 रुपये बरोबर आहे. ज्यावेळेस एखादा कोणताही सिंगल दुकानदार येऊन माझ्याकडे तो घेणार तो मी 100ला देणार, तर मी तो फायदा तुम्हाला करून देईल, तुम्ही तुमच्या फ्रँचायझीला पण 100 रुपयालाच द्या. तर त्यावेळेस माझ्याकडे स्वतःचं वेअर हाऊस नव्हतं, स्वतःचं स्टॉक करण्यासाठी कोणती गोष्ट नव्हती. बरोबर. तर मी काय केलं, यांच्याशी टाईप केले. हे जे लोक आहेत जे मोठे मोठे जे प्रोडक्शन करतात त्यांच्याशी टाईप केलं, यांच्याशी रेट्स वगैरे डिस्कस करून डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर टू फ्रँचायझरला डिलिव्हरी चालू केली. त्याच्यामध्ये मी ग्रुप क्रिएट केले, त्यांचा स्टॉक, त्यांचे फोटोशूट मी त्या ग्रुपवर टाकायला गेलो. आणि मी सगळ्यात मेन म्हणजे हा पण विचार केला होता की ज्यावेळेस माझा फ्रँचायझर उद्या मार्केट फिरून एखाद्या वेळेस तिथपर्यंत पोहोचला तर त्याला पण तोच रेट भेटला पाहिजे जो मी त्याला इथं देतोय. म्हणजे त्याला एवढं सगळं मार्केट फिरून 100 रुपयाचा मी जे त्याला गोष्ट देतोय ती त्याला 100 रुपयालाच भेटली पाहिजे.
आणि जरी तो माझ्याकडे आला तरी त्याला ती 100लाच भेटली पाहिजे, तेव्हा फ्रँचायझी टिकून राहते. बरोबर. जर मी एखादं प्रोडक्ट माझ्या फ्रँचायझरला महागात विकतोय, तर आज ना उद्या त्याला ती गोष्ट कळणारच आहे. त्याला ते असं वाटू शकतं की माझा जो ओनर आहे तो मला फसवतोय, मला स्वस्तातली गोष्ट महागात देतोय. बरोबर. तर ही गोष्ट मी खूप पहिल्यांदा विचार करून छोट्या मार्जिनवर काम चालू केलं. आणि मी माझ्या क्वांटिटीचं तुमच्याकडे हे होतं की तुम्ही क्वांटिटीवर घेताय, तर तुम्हाला त्याचं हे ऍडव्हान्टेजेस होतं. आणि माझ्याकडं म्हणजे माझं व्यापाऱ्यांसोबत एवढं चांगलं रिलेशन झालं होतं की भरपूर मॅन्युफॅक्चरर माझ्याशी जोडले होते. आणि मी माझ्या फ्रँचायझरला 100 पीसचा स्टॉक पाहिजे ना, म्हणजे 10 व्हरायटी त्याला पाहिजे ना, तर ते ऍट अ टाइम मी त्याला 100 व्हरायटीचे फोटो देत होतो. सो त्याचं बसून एकाच दुकानात बसून सगळं काम प्रॉपर होत होतं. त्याच्यामुळं माझ्या फ्रँचायझरनी बाहेर पण आमची जी ऍडव्हर्टायझिंग केली की नाही, प्रॉपर काम आहे, साई ब्रँडचं क्वालिटी काम आहे. आणि यांच्याचमुळे माझ्या फ्रँचायझी वाढत गेल्या. त्याच्यानंतर ज्यावेळेस मला कपडा काय असतो, स्टिचिंग काय असतं, ह्या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंगचं नॉलेज ज्यावेळेस आलं, त्यानंतर मी होलसेल मध्ये उतरण्याचा विचार केला. जसं मी मगाशी पण सांगितलं तुम्हाला, आज शॉप टाकायच्या आधीच होलसेलर किंवा मॅन्युफॅक्चरिंग होणं सोपं नसतं. ती गोष्ट माझ्यासोबत 5 वर्षानंतर मी ती शिकलो की किंवा कॅपेबल झालो फायनान्शियली असेल की मी स्वतः फॅब्रिक घेऊ शकतो. ज्यावेळेस माझ्याकडं 50 लाख 1 CRचं फायनान्शियल सपोर्ट आहे, त्यावेळेस मी ती गोष्ट करू शकतो. बरोबर. जर माझ्याकडे दुकान टाकायलाच 5 लाख नाही आणि मी शाखा नंबर 1 देत असेल किंवा मी मॅन्युफॅक्चरर आहे आणि मी फ्रँचायझी चालू शकतो, तर ते शक्य नसतं. बरोबर. जेव्हा मी ते कॅपेबल झालो 5 वर्षानंतर, मी साई होलसेलर नावाने वाघोलीमध्ये माझं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणि हे सगळं चालू केलं. बरोबर. त्यानंतर मला कळलं की ज्या व्यापाऱ्यांकडनं मी स्टॉक घेत होतो, म्हणजे ऑब्व्हियसली कोणताही व्यापारी जर काम करतोय तो तर त्याच्यानंतर 20-30 रुपये कमवतोच. तो माझा 30 रुपयाचा मधला स्लॉट प्लस व्यापाऱ्याचा 30 रुपयाचा स्लॉट आणि मॅन्युफॅक्चरिंग केल्यामुळे अजून 20 रुपये मला स्वस्त भेटल्यामुळं मी 70 ते 80 रुपये प्रत्येक प्रोडक्ट मागे रेटला कमी यायला लागलो. आणि मग मी त्या सगळ्या गोष्टींचा स्टडी केला. पण एक तत्व कायम ठेवलं होतं की आपण आपलं नाव, जे युनिक गोष्टी, ब्रँडेड स्टॉक आणि क्वालिटी चांगली, याचा जो पहिल्यापासून माझं उद्दिष्ट होतं तेच घेऊन मी मॅन्युफॅक्चरिंग चालू केली. त्यामुळं आज पण 10 वर्षानंतर पण ज्यावेळेस कोणताही कस्टमर साई ब्रँडकडे जर बघतो ना, तुम्ही मार्केटमध्ये कुठेही बघा किंवा इंस्टाग्राम असेल कुठेही बघा, आमच्या ऑफर्स बघा, आमचे प्रोडक्ट बघा, हे मार्केटपेक्षा वेगळे आहेत, आमचे रेट्स पण वेगळे आहेत. आणि लोक आमच्याकडं एक क्वालिटी स्टॉक आणि विश्वासाचं घर म्हणून बघतात ना साई ब्रँड होमला, ते त्यामुळे बघते कारण की आम्ही अजूनपर्यंत कचरा क्वालिटीच्या स्टॉकला कधी हात लावला नाही. मार्केटमध्ये 300 रुपयाला अरमानी, 300 रुपयाला शर्ट, खूप सारे मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आल्या, खूप सारं कॉम्पिटिशन आलं. मोठे मोठे ज्यांच्या 50-50, 100-100 ब्रँच आहेत ते काही रेटने विकायला लागले का? कारण की त्यांना भीती होती की ह्याच्या कॉम्पिटिशन मध्ये आपण टिकतोय का नाही, याच्यासाठी आपण रेट डाऊन करू. याच्यासाठी आपण रेट डाऊन केला याचा अर्थ काय, क्वालिटी डाऊन केली. बरोबर. कोणतीच गोष्ट अशी नाहीये की तुम्ही त्याचा रेट पण कमी देणार आणि त्याची क्वालिटी पण हाय देऊ शकत, कधीच होऊ शकत नाही. प्रत्येक ब्रँडने त्याची हे केलेली आहे की मला कोणत्या प्रकारचा ग्राहक पाहिजे किंवा कोणत्या प्रकारचं पब्लिक पाहिजे. साई ब्रँडचं उद्दिष्ट पहिल्यापासून हेच होतं की मला क्वालिटी ग्राहक पाहिजे आणि मला क्वालिटीच बेस पाहिजे, मला रिपीट वाला ग्राहक पाहिजे. म्हणजे आज तुम्ही माझ्याकडनं कपडे घेऊन गेले तर उद्या ज्यावेळेस तुम्हाला शर्ट घ्यायचं, पॅन्ट घ्यायचं, तर तुमची मेंटॅलिटी तीच झाली पाहिजे की नाही बाबा तिकडे 100ला मिळते नाही मिळते, पण इथं 150ला ना, पण इथं क्वालिटी, कारण की यांचे कपडे मी वापरतोय आणि ह्याच याने आपण पुढे चालत आलेलो आहे. सर मला अजून तुमच्याकडून आहे ना, आता तुम्ही गारमेंट इंडस्ट्रीला एवढं स्टडी केलंय, पहिले तुम्ही ऍज अ शॉप म्हणून चालू केले ते, नंतर तुम्ही होलसेलर चालू केले, नंतर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आले, राईट? तर मला गारमेंट इंडस्ट्रीला समजून घ्यायचं आहे की कसं गारमेंट इंडस्ट्री वर्क कसं करते, हिचं मार्केटिंग कसं असतं किंवा हिचं क्वालिटी कंट्रोल वगैरे किंवा इन्व्हेंटरी रोटेशन वगैरे कसं असतं, ह्या गोष्टी. ओके, तर बघा सगळ्यात मेन म्हणजे काय की गारमेंट इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्वाचा मेन येतो कपडा. कपड्यानंतर येतं स्टिचिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याच्यानंतर तो येतो विक्री करणं. बरोबर. काही कपडा असा असतो की जो 60-70 रुपये मीटर पण भेटतो सेम. समजा आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो, प्लेन कपडा आहे, ग्रे कलर प्लेन कपडा आहे, त्याच्यावर एक प्रकारची प्रिंट मारतोय आपण, ठीक आहे. समजा हा चेक्स आहे, हा प्लेन व्हाईट कपडा आहे, याच्यावर हे चेक्स आपण क्रिएट केलेत, चेक्स प्रिंट केलेला आहे, बरोबर. समजा प्रिंटेड चेक्स आहे, त्याचा बेस आहे, हा 40 रुपयाचा पण असू शकतो, 50 रुपयाचा पण असतो, 70 रुपयाचा पण असू शकतो. म्हणजे हा जो मी शर्ट वेअर केलाय याचा बेस जर मी 40 रुपयाचा वापरला असेल आणि दुसऱ्याने 80 रुपयाचा वापरला असेल, शर्ट दिसायला सेमच दिसणार, बरोबर. पण 40 रुपयाच्या बेस मध्ये जर फरक असेल तर हा शर्ट दुसऱ्यापेक्षा 40 रुपयाने महाग असणार. बरोबर. म्हणजे सांगायचं काय की
सेम दिसणाऱ्या गोष्टी पण वेगवेगळ्या रेटच्या असू शकतात. जसं कोणताही ब्रँड जर तुम्ही बघितला, समजा नायकीचे शूज आहेत, तर नायकीने जो शूज बनवलाय तोच कॉपीमध्ये पण लोक बनवतात. बरोबर आहे. पण त्याच्यात जे मटेरियल वापरले, जी क्वालिटी वापरली, ती कॉपीमध्ये वापरलेली नाहीये. नाही. जो शूज 11,000ला आहे तोच जर 1100ला मिळतोय, दोन्ही शूज समोर ठेवले लांबून तर काहीच फरक दिसत नाही. पण 1100 आणि 11,000 मध्ये कायम फरक असतो. बरोबर. तर कपडा आल्यानंतर मार्केटमध्ये तो जो स्टिच होतोय तो काय क्वालिटीने होतोय. बरं. म्हणजे माझा मेकर आहे, जी माझी मेकिंग फॅक्टरी आहे, त्या मेकिंग फॅक्टरीमध्ये माझा वर्कर एक शर्ट बनवण्यासाठी 100 रुपये घेतोय का 200 रुपये घेतोय का 150 रुपये घेतोय, त्याच्यावर त्याचं स्किल अवलंबून असतं. बरोबर. जर तुम्ही 60-70 रुपयेवाले मेकर ठेवले तर जो शर्ट 15 मिनिटात बनवून बाहेर काढतात तोच 100-150 वाला त्याला अर्धा एक तास लावतो. का? कारण की त्याचं स्टिचिंग प्रॉपर आहे, डबल स्टिचिंग आहे, बटन क्वालिटी आहे. ही जी कॉलर असते, या कॉलर मध्ये आतमध्ये जो आपण कडक प्रकारचं तुम्हाला पुठ्ठ्यासारखं दिसतं ते वापरतो, ते काय क्वालिटीचं आहे याच्यावर सगळ्या याचं कॉस्टिंग डिपेंड होतं. बटन मध्ये 1 रुपया जरी कमी केला, 1 रुपया, तरी एका शर्टला 12-13 बटन लागतात. जर मी 1 रुपया जरी कमी केला तरी शर्टचे 12 रुपये कमी होतात. हे होलसेल इंडस्ट्रीमध्ये 10 रुपये 5 रुपये ही खूप मोठी गोष्ट असते. कारण की 1000 क्वांटिटीमध्ये 10 रुपये कमी झाले म्हणजे 10,000 रुपये कमी. बरोबर. हा सगळा क्वालिटीचा विषय असतो. बरोबर. आणि मार्केटमध्ये जे ऑफर्स वाले येतात तर त्यांच्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या स्किप असतात. तुमचा 40 रुपयाचा बेस आहे असू द्या, तुमचं 70-80 रुपये मीटरचं कापड आहे असू द्या, तुमचं 1 रुपयाचं बटन 10 पैशाला मिळतंय मिळू द्या, फक्त मला ह्या रेटला माझा शर्ट पाहिजे. आणि ह्या अशा कॉम्प्रोमाइज करत 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 जो स्टॉक शेवटी निघतो तो येतो ऑफरसाठी. आणि ज्याला ब्रँडिंग कळतं, ज्याला फिनिशिंग, फार्मा, कपडा, बटन्स, ऍक्सेसरीज याचं नॉलेज आहे, त्याचा शर्ट वेगळ्या रेटने बाहेर पडतो. तो त्या ऑफर मध्ये विकू शकत नाही. ज्याला कपडे घालायची खरंच नॉलेज आहे, ज्यावेळेस कस्टमर अंगावर शर्ट घालतो, ज्यावेळेस तो पहिलं बटन लावतो ना, त्यावेळेस त्याला कळतं की हा कपडा काय क्वालिटीचा आहे. बरोबर. याची फिनिशिंग काय, हा इथं किती फिट आहे, चेस्ट मध्ये किती फिट होतोय, पोटात व्यवस्थित बसतोय का, याचा फर्मा प्रॉपर आहे का. म्हणजे काही शर्ट एम साईजचा शर्ट आहे, त्याला समजा 1.20चा एव्हरेज जात असेल, तर ज्यावेळेस ब्रँड शर्ट बनवतो ना त्याला 1.40चा एव्हरेज घालवतो. का? कारण की तो सगळ्या साईडने लुझिंग. आणि बघा, तुम्ही ब्रँडचा शर्ट ज्यावेळेस वापरताना, समजा तुम्हाला एम साईज लागत असताना ब्रँडचा एस साईजचा शर्ट येतो. का? कारण की त्या एस साईजवर त्यांनी एवढा कपडा खर्च केलेला असतो, एवढं काम केलेलं असतं की ते प्रॉपर बनवलेलं असतं. आणि हा सगळा विषय असतो की मार्केटमध्ये लोकांना इंस्टाग्रामवर दिसतंय की अरमानी पॅन्ट 300 रुपयाला हा विकतोय, आणि इकडे दिसतंय हे अरमानी 500 रुपयाला विकतोय. पण ह्या 200 रुपयाचा जो डिफरन्स आहे ना, तोच हा डिफरन्स असतो. क्वालिटी, ऍक्सेसरीज, फिनिशिंग, फर्मा, किती कपडा आपण एका गोष्टीसाठी यूज करतो, हा सगळा मेकिंग इंडस्ट्री मधला विषय आला. पण ज्यावेळेस एखादा नवीन दुकानदार नवीन शॉप टाकतो, त्याला ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज नसतं. तो 4 होलसेलर फिरू शकतो, 4 मार्केट फिरू शकतो, पण ज्यावेळेस त्याला एखाद्या मार्केटमध्ये कमी रेट दिसतो ना, तर तो तिथं फसतो आणि तिथून स्टॉक भरून जिथून त्याची सुरुवात आहे तिथंच तो एंड होण्याची लक्षणं चालू करतो. सो ह्या गोष्टीचा स्टडी करणं खूप महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मला ह्या गोष्टी करण्यासाठी 5-10 वर्ष गेलेत, तेव्हा मी ह्या लेवलला आहे. जर मी सुरुवातीपासूनच लोकांना फसवणं, कमी क्वालिटीचा माल जास्त पैशात विकणं, तर आज समजा मी आज फॉर्च्युनर मध्ये फिरतोय, तर मी उद्या आज रेंज रोवर मध्ये फिरलो असतो. फरक हाच आहे की ज्यावेळेस आपण लोकांना फसवून वर जातो ना, त्यावेळेस आपला बिझनेस पण जास्त दिवस टिकत नाही. खूप सारे अशी नावं आहेत मार्केटमध्ये की जी एका टायमिंगला एवढी ट्रेंडिंग होती, आज त्यांचं नाव सुद्धा दिसत नाही. पण साई ब्रँडचं नाव मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही स्वतः मार्केट सर्च करा, स्वतः इंस्टाग्राम बघा, आपले पहिले प्रोडक्ट बघा, आताच्या पोस्ट बघा. ज्या टायमिंगला जसं होतं तसंच आजही टिकून आहे. ज्या कस्टमरला खरंच, म्हणजे आता फ्रँचायसीचं सांगतो तुम्हाला की ह्या दिवाळीत मी कमीत कमी 23 ते 24 फ्रँचायसीला नकार दिलेला आहे. एक उदाहरण तुम्हाला पण माहिती आहे, मी स्वतः संभाजीनगरमध्ये येणाऱ्या फ्रँचायसी मी न देतोय. मला फ्रँचायसी फी भेटणार आहे, तो माझ्याकडनं 10-12 लाख रुपयाचा स्टॉक घेणार, त्यात मला पैसे भेटणार आहे. पण मी आज फक्त नावाचा विचार करत आहे की माझं नाव ह्या शहरात जाऊन खराब करायचं नाही. बरोबर. आणि हेच जर फ्रँचायसीचा आकडा खरंच जर मला आतापर्यंत वर पोहोचवायचा असेल ना, तर साई ब्रँडचा फ्रँचायसीचा आकडा 200+ असता, हे मला 100% माहिती आहे. पण आम्ही आज 52 वर का थांबलेलो आहे, आमचे 52 चाललेत ना, त्याच्यात आम्ही खूप सुखी आहे. बरोबर. मला 200 फ्रँचायसीला स्टॉक देण्यासारखी कॅपॅसिटी आता पण माझी नाही.
सर मला तुमचं आपण जो संभाजीनगरमध्ये एक्सपिरियन्स केलं मागं आपण भेटलो होतो हा. तुम्ही फ्रँचायझीचं लोकेशन बघण्यासाठी आले होते. बरोबर. त्या दिवशी मला भरपूर काही शिकायला भेटलं. मला त्याचं रिव्हिजन पाहिजे तुमच्याकडून की तुम्ही काय काय ऑब्झर्व केलं त्या दिवशी तिथे लोकेशनमध्ये, त्या मुलांमध्ये, डिसिजन मेकिंगमध्ये, मार्केटमध्ये आणि बाकीच्या त्या एरियामध्ये काय काय ऑब्झर्व केलं तुम्ही? सगळ्यात पहिलं तर गोष्ट, मी संभाजीनगरमध्ये जेव्हा ब्रँच देणार होतो, मी सगळ्यात पहिला प्रश्न कोणत्या फ्रँचायझीचा, तुमचं इन्व्हेस्टमेंट बजेट किती आहे. जरी मी 1.5 लाखाने ज्यावेळेस सुरुवात केली होती, आज पण माझ्या मोटिवेशनल व्हिडिओ किंवा माझे जे युट्यूबचे जुने व्हिडिओ आहेत जे खूप व्हायरल झाले होते की खिशात 1 रुपया नसताना यांनी बिझनेस सुरुवात केला असं इथपर्यंत गेले. त्या गोष्टीला 10 वर्ष झालेले आहेत. आज 1.5 लाख रुपयाचा फक्त बोर्ड बसतो. बोर्ड बरोबर. दुकानात एक एसी लावायचं म्हणलं तरी 40,000 रुपये लागतात. बरोबर. तर ते कॉस्टिंग आणि हे कॉस्टिंग मध्ये मॅच होणं खूप आहे. मी त्यामुळे पहिला प्रश्न विचारतो की तुमचं इन्व्हेस्टमेंट बजेट काय, कारण की माझा ब्रँड आता त्या लेवलला पोहोचलेला आहे की त्याला तेवढी इन्व्हेस्ट केली तरच तो ब्रँड उभा राहू शकतो. बरोबर. तर ज्यावेळेस मी संभाजीनगरमध्ये आलो त्यावेळेस त्यांचं बजेट चांगलं होतं. 20-25 लाख रुपये ते म्हणले आम्ही इन्व्हेस्ट करू शकतो. बरोबर. तर त्यांनी मला प्रपोजल दिलं की आपण दोघं पार्टनरशिप मध्ये करू. मी 20 लाख रुपये खर्च करतो, तुम्ही 20 लाख रुपये खर्चा, 40 लाख रुपयामध्ये संभाजीनगरमध्ये आपण मोठी ब्रँच करू. त्याच्याला मी रेडी झालो. मी पहिलं म्हणलं चला मार्केट सर्वे करू, बघू मार्केट कसं. संभाजीनगरचं मार्केट एकदम छान आहे. बरोबर. मी तिथे गेलो तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याचा डिसिजन मेकिंग नव्हता. बरोबर आहे. खूप जणांना घेऊन आला होता सोबत. जर तू फ्रँचायसी होणार ठीक आहे, तुझ्यासोबत जो तुझे फायनान्शियल कोणी सपोर्ट करणारे आई वडील असतील, भाऊ असेल, एखादा 4-4, 5-5 लोकांना विचारणं ते घेऊ का, ते करू का, ते चालन का, मग तुमचा सपोर्ट भेटेल का. आणि मला प्रत्येक त्याच्या गोष्टीतून हे जाणवत होतं की तुम्ही सपोर्ट करताना, तुम्ही सपोर्ट करा. मी स्वतः कॉन्फिडंट नव्हतं. स्वतः कॉन्फिडंट पाहिजे. म्हणजे आता माझा फ्रँचायझर असो किंवा नवीन कोणताही उद्योजक असो, तो स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स पाहिजे ना त्याला की काही पण होऊ, माझ्यात करायची ताकद आहे. आणि त्याच्या डोळ्यामध्ये पण झळकत होता. आपण बोललो नाही का मागं, ते मला त्यांनी गाळे वगैरे सगळं दाखवलं. सगळं होऊ शकत होतं. बरोबर. मार्केट पण खूप भारी होतं. 2 दिवसात शॉप डन करून 2 दिवसात काम पण चालू शकत होतं. आणि मला फ्रँचायसी फी पण भेटली असती किंवा मग मला हे पण मी त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्याला नकार दिला. मी त्याला बोललो की तू तुझ्या नावाने शॉप चालू करू शकतो, मी तुला पाहिजे तर हेल्प म्हणून मी तुला स्टॉक प्रोव्हाइड करेल जोपर्यंत माझी ब्रँच संभाजीनगरमध्ये होणार नाही. आणि अशा खूप साऱ्या ब्रँच आहे. नाशिक आहे, सोलापूर आहे, मला मोठे मोठे शहर आहेत जिथं मला माझं होम ब्रँच जर करायची म्हणली, संभाजीनगर सारख्या शहरात मोठी ब्रँच केली तर संभाजीनगरच्या आजूबाजूच्या गावांमध्ये पण माझ्या फ्रँचायसी चालू झाल्या पाहिजे. बरोबर. आणि मोठं शहर जर मी ब्लॉक केलं आणि तिथलीच फ्रँचायसी माझी बंद झाली तर आजूबाजूचे सगळे गाव माझ्यासाठी ब्लॉक होऊन जातात. सो मी फ्रँचायसीचा आकडा वाढवण्यात थोडा इंटरेस्टेड नाहीये. माझा आकडा 52 राहिला ना तरी खूप आहे, कारण की मी मेकिंग करतोय 30-30, 20-40 सेटचं आणि माझ्या फ्रँचायसीला द्यायलाच तुम्हाला पुरत नाही. प्लस फ्रँचायसी सोडून मी जिथं माझ्या ब्रँच नाही तिथं पण मी माल प्रोव्हाइड करतो. सो मला भरपूर म्हणजे फ्रँचायसी समजा 50 असेल ना तर 300-400 कस्टमर, 300-400 रिटेलर्स माझ्याकडनं काम करता येतात. सो मला ते सांभाळले तरी खूप होणार. पण मी साई ब्रँडचं नाव वाढवण्यासाठी फ्रँचायसी देणार आहे. पण आता मी पूर्ण सर्वे करतोय मार्केट पूर्ण. तो मला ते सांगा सर तुम्ही की लोकेशनचं सर्वे कसं करता तुम्ही आणि फ्रँचायझी तुम्ही कसं सिलेक्ट करता, तो माणूस, त्या माणसामध्ये काय बघता तुम्ही? ओके, सगळ्यात आधी मी ज्यावेळेस त्या माणसाशी मीटिंग करतो त्यावेळेस त्यातला कॉन्फिडन्स बघतो, त्याला मार्केटिंग करायची, त्याचं नॉलेज किती आहे, तो स्वतः इंस्टाग्राम युज करू शकतो का, रील्स बनवू शकतो का, मार्केटिंग स्ट्रॅटेजी त्यात आहे का, किंवा ते स्किल जर त्याच्यात नसेल तर मी फ्रँचायसी लोकेशनसाठी मार्केट एरियाच हे करतो. कारण की जर तो तेवढ्या त्या लेवलला ऍडव्हर्टायझिंग करू शकत नाही तर शॉप मार्केटिंग त्या मार्केटमध्ये असणं गरजेचं आहे. ऍटलिस्ट तुम्ही तुमचं स्वतः पब्लिसिटी नाही करू शकत तर तुमचा बाहेरचे स्टॅच्यू असतील, तुमच्या शॉपचा डिस्प्ले हाच तुमचा मार्केटिंग करतो. बरोबर. तर त्यासाठी ते दुकान मार्केटमध्ये असणं गरजेचं आहे. पण जर एखाद्यात खरंच स्पार्क असेल, ती गोष्ट विकायची ताकद असेल, ती गोष्ट स्वतः वेअर करून दाखवून त्यात काय क्वालिटीज हे जर लोकांना इंस्टाग्राम थ्रू कोणत्याही सोशल मीडिया थ्रू जर समजवण्याची ताकद असेल ना तर त्याचं दुकान डोंगरात असेल ना तरी चालू शकतं. बरोबर आहे. कारण की मला माझ्यावरून विश्वास आहे की माझ्या ज्या स्वतःच्या फ्रँचायसी एक पण ही लोकेशनला नाही, सगळ्या आउटसाइड लोकेशन आहे. काही फ्रँचायसी खाली आहेत, काही फ्रँचायसी वर आहेत. माझ्या जेवढ्या पण स्वतःच्या फ्रँचायसी, एक पण फ्रँचायसी सगळे म्हणतात की जमीन लेवलला दुकान किंवा पार्किंगला जागा पाहिजे. माझे स्वतःच्या फ्रँचायसी अशा आहेत, माझे स्वतःचे शॉप की जे दुसऱ्या मजल्यावर आहे, काही खाली तळघरात आहे, पण सगळ्या फ्रँचायसी टॉपला आहेत. का? कारण की आम्ही त्या प्रकारची ऍडव्हर्टायझिंग करतो, त्या प्रकारचा स्टॉक ठेवतो. लोकेशन इम्पॉर्टंट असण्यापेक्षा माणूस इम्पॉर्टंट. बरोबर. माणूस काय किती क्वालिटीचा आहे, जर त्या माणसात ती क्वालिटी असेल ना की कोणताही कस्टमर कुठून पण खेचून घेऊन यायचा तर त्याला लोकेशनची कोणतीच गरज नाही. बरोबर. सर तुम्ही आता बोलले की
त्या फ्रँचाइज ओनरला कॉन्टेंट बनवता आला पाहिजे, इन्स्टावर बोलता आला पाहिजे. बरोबर आहे. तर मला ह्याबद्दल सांगा, कारण की तुमची ग्रोथ पण कॉन्टेंट क्रिएशनच्या थ्रू चांगली वाढलेली आहे, बरोबर? तर मला हे सांगा की कॉन्टेंट कसं क्रिएट करायचं, फक्त कपड्याचं धरून सांगा किंवा बाकीच्या बिझनेससाठी सांगा की कॉन्टेंट कसं क्रिएट करायचं आणि कॉन्टेंट किती मदत करू शकतो तुमच्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी. ओके, आता कॉन्टेंट हा सध्या सगळ्यात मोठी गोष्ट आहे बरोबर, marketing बिझनेस साठी. ग्रो करण्यासाठी. कारण की तुम्ही काय कॉन्टेंट लोकांना देताय, तुम्ही ते फनी वेने देऊ शकता, तुम्ही ते चांगल्या व्यवस्थित प्रकारे समजून देऊ शकता, तुम्ही तुमचा प्रोडक्ट प्रॉपर व्यवस्थित इंस्टावर दाखवून तो विकू शकता, किंवा तुमच्यात आणि लोकांच्यात काय डिफरन्स आहे याची कंपॅरिझन सांगून सुद्धा तुम्ही तुमचा प्रोडक्ट विकू शकता. आता कॉन्टेंट मध्ये बरेच कॉन्टेंट क्रिएटर असे आहेत की जे त्यांचं जे प्रोडक्ट आहे XYZ ते सोडून बाकीचं जास्त प्रमोट करतायत. म्हणजे सांगायची गोष्ट काय की तुम्ही जर समजा कपड्याचं शॉप टाकताय, तर आजकालच्या तरुण पिढीची किंवा तरुण पोरांची अशी की मला ओपनिंग मोठं करायची, त्याच्यात मला कोणाला तरी बोलवायचं, म्हणजे प्रोडक्ट बद्दल काहीच क्युरियोसिटी नाही, फक्त काय पाहिजे, बरोबर, दिखावा झाला पाहिजे. माझ्या ओपनिंगला 2 लाखाचे साऊंड लागले पाहिजे, बरोबर, माझ्या ओपनिंगला हा रील स्टार ही रील स्टार आली पाहिजे, मग तिच्यासोबत माझा फोटो व्हायरल झाला पाहिजे. आणि तेवढं जर तू स्टॉक आणलं तर हे दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमचं त्याच्यावर तुम्ही 2-3 लाख खर्च करण्यापेक्षा तुम्ही तुमचं प्रोडक्ट काय हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर 2 लाख खर्च करत असेल ना, तर तो आहे बिझनेसमॅन. बरोबर आहे. आता सध्या इन्स्टाच्या फ्लो मुळे लोक फक्त स्वतःला फेमस करण्यासाठी बिझनेस टाकतायत. बरोबर आहे. तुम्ही बघू शकता बरेच नवीन जे उद्योजक आहेत, नवीन जे कपड्याचे दुकानदार आलेत, नवीन नवीन मार्केटमध्ये खूप आले ते ऑफर्स बिफर्स, आम्ही ही गाडी देतो, आम्ही ती गाडी देतो, भरपूर लोक. तुम्ही तुमचे कधी कपड्याचे तुमच्या पेजवर तुमचा शर्ट काय हा दाखवलाय तुम्ही? नाही. तुम्ही काय दाखवताय? आमच्याकडे कपडे घ्या, आम्ही तुम्हाला गाडी देतो, आमच्याकडे हे घ्या, आम्ही तुम्हाला ते देतो. अहो पण तुम्ही काय विकताय ते तर दाखवा. म्हणजे स्वतःच्या प्रोडक्टची काहीच इन्फॉर्मेशन तुम्ही लोकांना देत नाही. तुम्ही काय क्वालिटीचा कपडा वापरताय काय नाही. आता आले मार्केटमध्ये जे लोक 10-10 वर्षापासून आहे, त्यांनी आजपर्यंत त्यांच्या अशा कोणत्याच गोष्टी दाखवल्या नाही. खूप दिग्गज पडलेले आहेत, फुटाफुटावर दिग्गज आहे. बरोबर, भरपूर असे लोक आहेत की जे असं रेंज रोवर, एक आता उदाहरण आहे, एक बिझनेसमॅन आहे, त्याला उठायला उशीर झाला म्हणून त्यांनी त्याच्या ड्रायव्हरला त्याच्या रेंज रोवरची डिलिव्हरी आणायला पाठवलं, जा आणि गाडी घेऊन आज गाडीची डिलिव्हरी आहे. म्हणजे शॉप असं झालंय ना, जर गाडी घ्यायची ना तर 10 दिवसापासून स्टेटस कमिंग सून, त्याच्यानंतर मग तो येणार, मग तो ती सही करणार, मग ते उतरणार, डिलिव्हरीचा व्हिडिओ, आणि 5 दिवस त्याची ती गाडी धुण्यापासून तर गाडी सगळे व्हिडिओ. जे मोठे लोक असे आहेत ना, हे शॉप करतच नाही. बरोबर. फॉर्च्युनर घेणारे आजकाल, म्हणजे बाकी बाहेरच्या देशात बघितलं तर फॉर्च्युनर टॅक्सी, पण जर एखाद्या उद्योजकांनी फॉर्च्युनर घेतली, ठीक आहे, तुम्ही कष्टाने करताय, कमवताय, तर तुम्ही तुमचं दाखवलं पाहिजे. का? कारण की याच्यामुळे युथने इन्स्पिरेशन घेऊन उद्योगधंदे चालू केले पाहिजे. पण एक वेगळीच इंस्टाग्रामवर हवा आहे सध्या, हवा चाललेली की दुकान असलं तर गाडी पाहिजे, गाडीवर त्याच्या मागे नाव पाहिजे, त्याच्या व्यवसायाचं नाव पाहिजे. या सगळ्यामधून बाहेर पडून मला असं वाटतं की एक स्टँडर्ड लाईफस्टाईल ठेवली पाहिजे उद्योजक म्हणून. लक्ष दिलं जर आपण सक्सेस होतोय तर आपल्यामुळं 4 लोक सक्सेस होतील, त्यांना तुम्ही मोटिवेट करा. एका वेगळ्या वेळेला युथ चाललेलं आहे सध्या. आणि बरेच जे आता मी माझ्याच व्यवसायाबद्दल होतो, मेन्सवेअर मध्ये बरेच फसवी, कमी क्वालिटीचा स्टॉक आणणं, काहीतरी ऑफर लावून लोकांची दिशाभूल करणं. याच्यामुळे काय होणार आहे माहितीये का? दिवाळीला चालू झालेले दुकानं हे दिवाळीच्या 4 महिन्यानंतर परत दिसणार नाही. कोणताही व्यवसाय हा ऑफर पुरता मर्यादित नसतो, किंवा तुम्ही किती दिवस ऑफर देणार आहे. तुम्ही एखादं मेन्सवेअर टाकलं, ऑफर देऊन तुम्ही स्टार्ट करू शकता, चला कस्टमर गोळा करण्यासाठी. पण 12 महिने जर ऑफर दिली तुम्ही, तर 12 महिन्याचा बाकीच्या लोकांचा बघायचा तुमच्याकडे दृष्टिकोन त्याच क्वालिटीचा होतो की याच्याकडे त्याच क्वालिटीचा स्टॉक आहे म्हणून तो त्याच क्वालिटीत विकतोय. आणि ऑफर्स कोण देतात? ज्यांना भीती असते की ह्या मार्केटमध्ये हे जे चाललंय याच्यात माझ्याकडे कोण येईल का नाही. आणि भीती त्याला नसते ज्याला माहिती की माझ्या स्टॉक मध्ये दम आहे, माझ्याकडे क्वालिटी आहे, तर कस्टमर ऑटोमॅटिक येणार आहे. तर मला हे सांगायचं की जो युथ आहे त्याने अशाच लोकांना फॉलो केलं पाहिजे. तुम्ही बघू शकता की ज्यांच्या कॉन्टेंटमध्ये काय नाही, उलटी पालट्या उड्या मारतात, म्हणजे बोलण्याला काय अर्थ नाही, कोणताही कसंही कॉन्टेंट आहे. काय मुली वल्गर कॉन्टेंट करतात, पण यांच्या लोकांचे फॉलोअर्स जर तुम्ही आज बघितले तर मिलियन्स, 2 मिलियन्स, 3 मिलियन्स खूप सारे आहेत. बरोबर. भरपूर नावं घेण्यासारखी आहेत.
दीपक कलाल सारखा कॉमेडी माणूस, त्याच्याकडनं शिकण्यासारखं काहीच नाही, पण त्याचे फॉलोअर्स किती आहे. म्हणजे आजकालच्या युथला कळलं पाहिजे की आपल्याला काय करायचं, अशाच लोकांना फॉलो करा. सर तुम्ही मागे एक मुद्दा बोलले की ओपनिंग साठी माणूस 2 लाखाचा डीजे घेतोय वगैरे, ह्याला त्याला बोलवतोय, म्हणजे पैसा कुठं पण वेस्ट करतोय, राईट. तर मला पैशाचं नियोजन आणि पैसा कसा वापरावा बिझनेसमध्ये, मला हे सांगा की पैसा कसा मॅनेज करायचा बिझनेसमध्ये. बघा, पैशाचं नियोजन म्हणजे तुम्हाला जर 1 लाख रुपये मिळते, 1 लाख रुपये प्रॉफिट जर मिळतोय आणि त्याचं जर तुम्ही 40,000 सेव्हिंग करू शकत नाही ना, 40,000 जर बाजूला काढू शकत नाही ना, तर तुमचा बिझनेस करून काही फायदा नाहीये. प्रॉफिट मधून तुम्ही 40% बाहेर टाकलं पाहिजे. हे तुमचं रिस्क मॅनेजमेंट साठी असणारा पैसा कधी पण तुम्हाला, ज्यावेळेस मंदी चालू आहे, ज्यावेळेस मार्केटचा फ्लो कमी आहे, त्यावेळेस हे पैसे कामाला येतात. आपल्याकडे आलेल्या पैशाचं मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. तुमच्याकडे समजा तुम्हाला 4 महिन्यात एवढे पैसे झाले, 4 लाख रुपये 4 महिन्यात तुम्ही कमवले आणि 4 लाख रुपये तुम्ही ते डाऊन पेमेंट स्विफ्टला करून, असं ते 4 लाख रुपये तुमचे. मग आता मी दुकान टाकले आणि माझ्याकडे पैसे आले म्हणजे मी गाडी घेतलीच पाहिजे, खूप चुकीची गोष्ट. बरोबर. ज्यावेळेस तुमच्याकडे 10 लाख आहे ना, त्यावेळेस तुम्ही 1 लाख खर्च केले पाहिजे. ज्यावेळेस तुमच्याकडं समजा 1 लाख रुपयाचा आयफोन तुम्हाला घ्यायचा आहे, तर त्यावेळेस तुमच्या अकाउंटमध्ये कमीत कमी 5-6 लाख रुपये एक्स्ट्राचे पडून पाहिजे, तेव्हा तुम्ही ते 1 लाख खर्च करा. ज्यावेळेस तुमच्या अकाउंटला 1 लाख झाले, तर मग मी त्या 1 लाखाचं लगेच लोकांना दिखावा करण्यासाठी फोन घेणार आहे, तर ही खूप पूर्ण चुकीची स्ट्रॅटेजी. असे बिझनेस बंद पडतात ज्यावेळेस मंदीचा काळ चालू होतो आणि मंदीमध्ये हे उद्योजक सर्व्हाइव्ह करू शकत नाही, आणि मग दुकान बंद होणं. याच्यात सगळ्यात महत्वाचं काम काय होतं की ज्या व्यापाऱ्यांनी तुम्हाला विश्वास ठेवून माल दिलाय, त्या व्यापाऱ्यांचे पैसे टायमिंगवर जातात, मार्केटमध्ये तुमचं नाव खराब व्हायला चालू होतं, डाऊन होते. मार्केटमध्ये नाव डाऊन झाल्यानंतर माणसाची ज्यावेळेस रिस्पेक्ट कमी होतो, त्यावेळेस माणूस लोकांच्या दिसणं कमी होतो. माणूस लोकांच्या दिसणं कमी झाला की ट्रस्ट सगळाच इम्पॅक्ट हळूहळू शेवटी तुमच्या बिझनेसवर पडतो आणि तो बिझनेस कोलमडून जातो. कारण की ज्यावेळेस एखादा व्यापारी पैशासाठी तुमच्या दुकानावर येऊन बसतोय, एखादा माणूस तुमच्यासाठी तुमचा दुकानाचा रेंट घेण्यासाठी तुमचा मालक तुमच्या दुकानावर येऊन बसायला लागला ना, त्यावेळेस तुमचं मार्केटमधून नाव, तुमची इज्जत ज्यावेळेस खराब होते, त्यावेळेस तुमचे धंदे बंद पडायच्या मार्गावर येतात. तर सगळ्यात मेन म्हणजे रिस्क मॅनेजमेंटचा विषय काय की तुमच्याकडे अशा काळात तेवढे पैसे पाहिजे की तुम्ही तेवढा काळ सर्व, प्रत्येक उद्योगधंद्यामध्ये 1 महिना 2 महिना, पावसाळ्याचा काळ, काही होऊ शकतं, कोरोना सारख्या गोष्टी आल्या, ह्या काळामध्ये ज्यांच्याकडे त्यांचं रिस्क मॅनेजमेंटसाठी साठवलेला पैसा नव्हता, यांचे खूप सारे धंदे बंद पडले. त्याच्यानंतर ज्या बिझनेसमॅननी सर्व्हाइव्ह केलं, त्यांच्याकडे आधी कमावलेल्या पैशातनं जो तुम्ही काढलेला प्रॉफिट असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, त्या इन्व्हेस्टमेंट कामाला आल्या. बरोबर. तर तुम्ही तुमच्या पैशाचं योग्य नियोजन केलं पाहिजे. ओपनिंगला किती खर्च करावा नाही असं माझं अजिबात म्हणणं नाही. ठीक आहे, तुम्ही तुमच्या बिझनेसला राईट वेने करायला पाहिजे, मला असं वाटतं, मार्केटिंग करायला पाहिजे लोकांना. आता तुम्ही समजा, ठीक आहे, तुम्ही एक इन्फ्लुएन्सर बोलावताय, तुम्ही एखादा सेलिब्रिटी बोलावताय, यात काही चुकी नाही, बरोबर. पण त्या सेलिब्रिटीचा कॉन्टेंट काय, त्या कॉन्टेंटच्या तुम्हाला फायदा होणार, इमेज काय, इमेज म्हणण्यापेक्षा त्याच्या कॉन्टेंट. समजा जर तुमचं दुकान कपड्याचं आहे आणि तुम्ही एखाद्या अशा मुलीला बोलवताय जी स्टेजवर डान्स करून तिने फॉलोअर्स कमवले, त्या मुलीला डान्स करणाऱ्या मुलीला फॉलो करणारे लोक कोणते, मुलं असतील किंवा अशी युथ आहे की जे तुमच्या कपड्याच्या दुकानासाठी फायद्याच नाही, ते फक्त तिला बघण्यासाठी येत आहेत. ओके, हा बरोबर. तर असा इन्फ्लुएन्सर तुम्ही बोलवा, असा सेलिब्रिटी बोलवा की ज्या सेलिब्रिटीला फॉलो करणारे लोक तुमच्या दुकानामध्ये येतील, किंवा त्या सेलिब्रिटीला बघण्यासाठी कमीत कमी 1000-500 लोकांची तुमच्या भागातली गर्दी होणार असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या ब्रँडचं नाव होणार असेल, तर अशा इन्फ्लुएन्सरला बोलवलं पाहिजे. फक्त इन्फ्लुएन्सरला बोलवा, मोठे डीजे लावा आणि यांनी मार्केटिंग होत नाही. मला असं वाटतं की 1-2 लाख रुपये जर तुम्ही आता जर विचार केला, इंस्टाग्रामला बूस्टचा ऑप्शन आलेला आहे किंवा मेटा ऍड्स आलेत, 2 लाख रुपये जर मेटा ऍड्सला खर्च केलाय ना, खूप मोठा बिझनेस होतो. तर तो बिझनेस त्यांच्या भागातल्या प्रत्येक, मी तो म्हणतो, घराघरात पोहोचेल. ज्यांना घ्यायचं नाही त्या गोष्टी पण त्यांना दिसतील. मला माहिती आहे की समजा तुम्ही मेटा ऍड्स मध्ये आज जर 1000 रुपयाचं प्रमोशन दिलं ना, तर ती मेटा ऍड्स तुम्हाला 10,000चा सेल देते, आणून देते. आणि हे लोकांना कळत नाही. लोकांना मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणजे अजून पण तेच वाटते, बॅनर लावणं, पॅम्पलेट छापणं, या गोष्टींचा काळ संपलेला आहे. माणसाने आता ट्रेंड काय चालू आहे, आता कोणत्या वेळेने आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. बरोबर. तुम्ही जर आता समजा मेटा ऍडला तुम्ही 1000 रुपये टाकताय आणि जर तुम्ही आता डीडी नॅशनलला 50,000 रुपये देऊन जर तुमची ऍडव्हर्टायझिंग देताय, मला सांगा डीडी नॅशनलला बघणारे किती लोक आहेत आता महाराष्ट्रामध्ये? ती राईट ऑडियन्स तिथे नाही, राईट ऑडियन्स नाही, हेच कळत नाही लोकांना की राईट ऑडियन्स आपलं कुठं शोधायचं. हा खूप सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपलं राईट ऑडियन्स शोधणं गरजेचं आहे. सर तुम्ही एक मागे मुद्दा बोलले की भरपूर सारा युथ
असं इन्स्टंट डिसिजन घेताय किंवा फेमच्या चक्करमध्ये डिसिजन घेताय किंवा फॉलोअर्स बघताय वगैरे वगैरे आणि लवकर उतरतायत. ओके. तर मला याच्यामध्ये एक पॉईंट होतो की ते मोटिवेट होऊन डिसिजन घेणं हे कधी कधी महागात पडतं. बिझनेससाठी माणूस डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. तर हा कॉन्सेप्ट मला समजून सांगा की मोटिवेट होऊन भरपूर सारे बिझनेसमॅन फेल होत आहेत, तर लॉंग टर्म टिकण्यासाठी डिसिप्लिन गरजेचं आहे हे मला समजून सांगा. हे कसं वर्क करतं? फक्त मोटिवेशन सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मोटिवेशन घेणं हे सगळ्यात मोठं व्यसन आहे बरोबर आहे. आताच्या. म्हणजे तुम्ही फक्त मोटिवेशन बघताय, तुम्ही एखाद्याचा व्हिडिओ बघताय आणि हे एवढ्या दिवसात एवढं केलं तेवढ्या दिवसात, आणि पण तुम्ही बसून फक्त ते स्क्रोल करताय, ऍक्शन मध्ये काहीच त्याच्यात ऍक्शन काहीच घेत नाही. ठीक आहे, मोटिवेशन हा माझा स्वतःचा कॉन्टेंट आहे. मी लोकांना बिझनेस कसा करायचा, रिस्क मॅनेजमेंट काय असतं, पैसे कसे साचवायचे, पैसे गोळा कसे करायचे, कोणते लोन्स हे सगळं मी माझ्या इंस्टाग्रामवर मी लोकांना समजवत असतो. ते स्टार्ट होण्यासाठी खूप गरजेचं असतं. हा, मला दिवसातनं 10 लोकांचे असे मेसेज असतात की दादा मी खूप डिप्रेशन मध्ये आणि मी काय बिझनेस करू, दादा मला बिझनेस सांगा, मी कोणता बिझनेस करू. जर तुम्हाला सांगून त्या बिझनेस मध्ये जर तुम्ही सक्सेस होणार असतं तर मी ह्याच गोष्टीचे पैसे घेतले असते ना. बरोबर आहे. मला 1 लाख रुपये द्या, मी सांगतो तुम्ही कोणता बिझनेस. ते आपण स्वतः एक्सप्लोर करायला पाहिजे, स्वतः बघितलं पाहिजे की मला कशाची आवड आहे. मला कपड्याची आवड होती म्हणून मी त्याच्यात इंटरेस्टिंग याने धंदा केला. आणि जास्त दिवस टिकले तुम्ही विदाउट प्रॉफिट किंवा तुम्ही जास्त सर्व्हाइव्ह केलं त्याच्यामध्ये. जर मी त्या काळात ट्रेंडिंग मध्ये चहा असता आणि मी चहाचा शॉप चालू केला, तुमची आवडच नसते, पण ती जर माझी आवडच नाही तर मी त्या शॉपवर जाणं टाळणं, न बसणं, लोकांच्या हातात देणं, मॅनेजर ठेवणं, तू बघ, आणि मी बाहेर फिरलो, बरोबर, तर तो कोणताही धंदा सक्सेस होत नाही. म्हणजे मोटिवेशन तुम्ही त्या गोष्टींचं घ्या. मी तुम्हाला तेच सांगितलं. जर ज्या मुलांना उद्या जाऊन मेन्सवेअर टाकायचं, त्यांनी मार्केटमधले मेन्सवेअरचे टॉप लोक कोण आहेत, मग तुम्ही मला फॉलो करा, अजून 10 लोक असतील, अशाच लोकांना फॉलो करा. तुम्ही चहावाल्याला फॉलो करून तिथून मोटिवेशन भेटणार आहे, कपड्याचं नाही भेटणार. तुम्ही केकवाल्याला फॉलो करून, हा ठीक आहे बिझनेस कसं करायचं हे मोटिवेशन देईल, पण तुम्हाला माहिती ज्या लोकांकडे मिळणार आहे ना त्याच लोकांना फॉलो करा. बरोबर. आपल्याला आपलं क्लिअर पाहिजे ध्येय की आपल्याला काय करायचंय. बरोबर आहे. तुम्ही मला विचारून नाही होऊ शकत. मी ज्याला कपडे आवडतात त्याला मी सांगेल तू केकचा बिझनेस कर, तो नाही शक्यच नाही. त्याला त्याच्यात काहीच माहित नाही. कोणताही बिझनेस करायच्या आधी त्याच्या मुळापर्यंत जा, सगळा स्टडी करा, आणि मग त्याच्यात नाही तुम्हाला जमत ना तर त्या दुकानात, त्या तुमच्या भागात त्या बिझनेसचा जो किंग आहे, जो सगळ्यात जास्त बेस्ट माणूस आहे, त्याच्याकडे 6 महिने काम करा तुम्ही. हो, खूप एक्सपिरियन्स घ्या. म्हणजे असे माझ्याकडे खूप सारे उदाहरण आहे की माझ्या शॉपमध्ये काम करून माझीच फ्रँचायझी घेऊन आज त्या लोकांचे काउंटर 2-2, 3-3 लाख रुपये दिवसाचे आहेत. त्यांनी काय केलं की चला यांच्यासोबत जोडू, यांच्याकडनं शिकू आणि यांचीच फ्रँचायझी घेऊन आपण पुढे जाऊ. तुमच्यासाठी बी चांगला विषय झाला की, आणि माझ्याकडनं खूप पोरं असे वर गेलेत. मला आज त्यांचा अभिमान पण आहे की ती पोरं आज माझ्याकडे 6,000 काम करत होती, तीच पोरं आज म्हणजे 2-2, 3-3 लाख रुपये धंदा घेतात. माझ्या वाघोलीच्या शॉपवर महेश बनसोडे म्हणून मुलगा होता, गरीब परिस्थिती, गरीब घरातला मुलगा होता. त्यांनी 6,000 माझ्याकडे काम केलं कितीतरी वर्ष, 7-8 वर्ष. ज्यावेळेस त्याला शॉप टाकायचं होतं त्यावेळेस त्यांनी मला रिक्वेस्ट केली की दादा मला थोडी हेल्प करा, आपलं स्वतःचं होलसेलर आहे, माझ्याकडे 5-6 लाख रुपये मी काम करून रोजच्या डेलीला जे 100-200 रुपये टाकतो त्याने माझे 4-5 लाख तयार झालेले, मी त्याचं शॉप बनवतो, तुम्ही मला माल देताल का. जे पोरग आपल्याकडे 6-7 महिने झाले काम करते आणि मला त्याच्यात ती क्वालिटी दिसत होती, ऍडव्हर्टायझिंग, रील्स बनवणं, त्याच्यात खूप म्हणजे नाही का आपण म्हणतो ना आवड, इंटरेस्ट. सकाळी दुकान उघडल्यापासून संध्याकाळपर्यंत किती काउंटर झालं, आणि स्वतःहून फोन करून दादा आज एवढं काउंटर झालं, दादा आज एवढं लोक हे मागतात, आणि त्याची जी म्हणजे नाही का पर्चेसिंगची क्वालिटी, दादा तुम्ही हे मागवा, दादा ते करा, त्याच्यात मला ती दिसत होतं. हा माणूस कुठं पण टाकला तर सक्सेस होणार आहे. आणि त्यावेळेस त्या काळात मी त्याला 5-6 लाख रुपयाचा माल दिला, मदत केली, आणि आज तोच पोरगा माझ्या फ्रँचायझी मध्ये सगळ्यात म्हणजे पुढे असलेला मुलगा तोच आहे. म्हणजे माझ्या कितीतरी फ्रँचायझी नंतर त्याची फ्रँचायझी चालू झाली. आज भोसरी शहरामध्ये टॉपचं जर नाव कोणी घेतलं ना पिंपरी चिंचवडमध्ये तर साई ब्रँड होमचं नाव निघतं. म्हणजे आज त्यांनी संपूर्ण मार्केट खाल्लंय. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही रात्री 10ला जा, 11ला जा, लोकांची ज्यावेळेस शटर खाली होत असतात ना त्यावेळेस त्याचं दुकान फुल असतं. म्हणजे माणसात क्वालिटी असेल ना तर माणूस कोणत्याही प्रकारात छोटी सुरुवात करून पण मोठा होऊ शकतो. सर मला आता कुठं ना कुठं एक कस्टमर सर्व्हिसचा बी खूप एक पार्ट येतो यामध्ये की तुम्ही जेवढं कस्टमर सर्व्हिस चांगली द्याल तेवढं जास्त कस्टमर येणार आणि तेवढं जास्त तो रिपीट पण येणार. तर मला कस्टमर सर्व्हिसचे तत्व सांगा की काय कस्टमर सर्व्हिस कशी द्यायला पाहिजे आणि बेस्ट कस्टमर सर्व्हिस काय असते. तर आपलं जे शॉप असतं ना ते आपल्यासाठी सगळ्यात पवित्र जागा असते. म्हणजे ते आपल्यासाठी मंदिर असतं. म्हणजे शॉपची सकाळी उठून गेल्यानंतर पूजा करण्यापासून
तर ते बंद करेपर्यंत त्या शॉपवर आपण एक प्रकारचं प्रेमच करत असतो. तर त्यात येणारा प्रत्येक ग्राहक, जसा देवाच्या मंदिरात प्रत्येक येणारा हा त्याचा भक्त असतो, तसा तुमच्या शॉपमध्ये येणारा हा प्रत्येक ग्राहक तुमच्यासाठी देव असतो. आणि बरेच लोकांचं आजकाल बघतोय मी की शॉपमध्ये गेम खेळत बसणे, शॉप म्हणजे मित्र गोळा करणे. एखाद्या शॉपमध्ये माणूस आल्यानंतर तो फक्त म्हणतो काय नाही शेट बसा, मला काही घ्यायचं नाही, मला फक्त बघायला आलोय मी. पण त्याला पण एंटरटेन करणं हे तुमचं काम आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या शॉपमध्ये आलेल्या प्रत्येक ग्राहकाला तुम्ही तुमची कस्टमर सर्व्हिस देणं गरजेचं आहे. भले तो घ्यायला येऊ किंवा फक्त बघायला येऊ. कस्टमर सर्व्हिस म्हणजे आल्यानंतर त्याच्याशी व्यवस्थित बोलणं, त्याला काय ते दाखवणं, त्याच्यानंतर काय स्टॉक आमच्याकडे काय अजून आणलं पाहिजे हे त्यांना विचारपूस करणं हे खूप महत्वाचं आहे. आल्यानंतर कोणताही कस्टमर पाणी विचारणं हा सगळ्यात मोठा एक म्हणतो ना आपण ती स्किल आहे की तुम्ही कोणत्याही कस्टमरला आल्यावर विचारा सर पाणी घेणार, तर त्या कस्टमरला असं वाटतं की मला काही घ्यायचं नसलं ना तरी अरे हा एवढा चांगला माणूस आहे की याच्याकडे काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे सर्व्हिस अशी पाहिजे ना आपली की कोणत्याच कस्टमरने जाताना की तुमची सर्व्हिस चांगली नाहीये, तुमच्या गुगलवर चुकीचा रिव्ह्यू टाकला नाही पाहिजे. मालकाचं काम आहे की आपला जो स्टाफ आहे तो व्यवस्थित बोलतोय का, स्टाफ व्यवस्थित सांगतोय का, प्रोडक्टची माहिती देतोय का, फक्त कस्टमर आला आणि त्याला ही साईज दाखवायची म्हणून दाखवून सोडतोय का. तुम्ही जो ओनर आहे ना तर तुम्ही या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवलं पाहिजे. सर्व्हिस ही सगळ्यात आजकाल महत्वाची गोष्ट आहे जर तुमचा बिझनेस तुम्हाला लॉंग टर्म न्यायचा आहे तर. कारण की नाव बनवायला जर 10 वर्ष जात असेल ना तर नाव खराब व्हायला 1 महिना पण खूप झाला. एका महिन्यात पण बरेच असे लोक आहेत की ज्यांच्या तुम्ही बघू शकता की एखादा व्हिडिओ आला एखाद्या मोठा जर फूड इंडस्ट्रीमध्ये की त्याच्यामध्ये झुरळ सापडलं काय झालं तर तो बिझनेस त्याचं शेअर्स अख्ख्या 15 दिवसात इतके डाऊन येतात. एक गोष्ट माणसाला संपवायला खूप मोठी. बरोबर. सो तुम्ही ती कस्टमर सर्व्हिस देणं किंवा कस्टमरला जपणं हा खूप मोठा तुमच्यासाठी कॉल आहे तुमच्या बिझनेस मध्ये सक्सेस होण्यासाठी. सर आता मला एक मेन गोष्ट बोलायची आहे की दुकानामध्ये जो माणूस थांबतो तो एक परफेक्ट सेल्समॅन सुद्धा असतो आणि एक चांगला त्याच्यावर कम्युनिकेशन स्किल्स असतात. बरोबर. तर मला हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं की काय कम्युनिकेशन स्किल्स आणि काय सेल्स स्ट्रॅटेजीज शॉप ओनर्सने त्यांच्या अंगामध्ये ठेवल्या पाहिजे की जेणेकरून ते चांगलं सेल करू शकतील आणि त्यांचा बिझनेस ग्रो करू शकतील. आता कोणताही शॉपचा जो ओनर असतो हा स्वतः आधी सेल्समन होऊनच नंतर पुढे येऊन बसलेला असतो. बरोबर. त्याच्यामध्ये जेवढा एक्सपिरियन्स असतो तेवढा त्याच्या स्टाफमध्ये नसतो. तर ओनरचं सगळ्यात महत्वाचं काम आहे की त्याला जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यात जे स्किल्स आहे ते त्याच्या स्टाफला शिकवले पाहिजे. ओनरने त्याच्या स्टाफ सोबत हसून खेळून मैत्रीच्या वातावरणामध्ये राहिलं पाहिजे. प्लस स्टाफला योग्य तो पगार दिला पाहिजे, त्यांचे हेल्थ इन्शुरन्स असतील. म्हणजे आपण जर एखाद्या माणसासाठी केलं तर पुढून आपल्याला तेवढाच रिवॉर्ड भेटतो. मला अजून सेल्स स्ट्रॅटेजीज बी जाणून घ्यायचे की काय सेल्स स्ट्रॅटेजीज असतात दुकानामध्ये असताना, काय सेल्स स्ट्रॅटेजी. सेल्स स्ट्रॅटेजी मध्ये म्हणजे काय की तुम्ही ऑफर्स ही एकच सेल्स स्ट्रॅटेजी नसू शकते. सेल्स स्ट्रॅटेजी मध्ये तुम्ही तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये जे प्रोडक्ट आणले ते किती दुसऱ्यांपासून डिफरंट आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की ते तुम्ही तुमच्या कस्टमरला समजावलं पाहिजे. अगदी बरोबर. मार्केटमध्ये सेल्स स्ट्रॅटेजीच्या आधी मार्केटची डिमांड काय त्याच्यावर आपण आपला सेल्सचं जे प्रोडक्ट आहे ते आणलं, त्याला राईट प्रोडक्ट दाखवलं पाहिजे. समोरच्या माणसाला नक्की काय पाहिजे ते विचारलं पाहिजे, त्याची गोष्ट जाणून घेतली पाहिजे आणि त्याला त्याच्यावरच त्याचे सगळे प्रोडक्ट दाखवले पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की कस्टमरला काय पाहिजे ना हे समोरच्या सेल्स पर्सनला कळतच नाही शेवटपर्यंत. तो कपडे वगैरे प्रोडक्ट दाखवत बसतो. जर त्याला रेड कलरचा शर्ट पाहिजे ना तर तुम्ही रेड मधल्याच व्हरायटी दाखवल्या पाहिजे. तुम्ही माझ्याकडे हे नवीन आले ते नवीन आले दाखवलं तर त्याच्या माइंडसेट घरापासूनच असतं की मला तोच शर्ट पाहिजे सगळ्यात. आणि याच्या सेल्स स्ट्रॅटेजी मध्ये सगळ्यात मेन म्हणजे काय माहितीये का, याच्यात तुमच्याकडे स्टॉक असणं खूप गरजेचं आहे. जरी एखाद्याच्या डोक्यात एकच शर्ट घेऊन जायचं असेल पण तुमच्याकडे एवढ्या व्हरायटीने एवढा स्टॉक असेल ना तर तोच माणूस 3 ते 4 शर्ट तुमच्याकडून घेऊन जाऊ शकतो. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे स्टॉक असणं गरजेचं आहे, स्टॉक क्वालिटी असणं गरजेचं आहे आणि तो स्टॉक ट्रेंडिंग असणं गरजेचं आहे. बरोबर. आज ट्रेंडिंगचा विषय असा आहे की मार्केटमध्ये गुगल, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर काय ट्रेंड चालू आहे हे लगेच दिसतंय. बरोबर. सो आज बघितलेला ट्रेंड कस्टमरला लगेच पाहिजे. पहिल्यांदा काय व्हायचं की कोणत्याही स्टाईलचा ट्रेंड हा दिल्ली मुंबईमध्ये यायचा. बरोबर. त्याच्यानंतर तो यायचा पुण्यामध्ये आणि पुण्यामधून मराठवाड्यापर्यंत खाली जाऊसपर्यंत म्हणजे जो ट्रेंड मुंबईमध्ये येऊन गेला तो ट्रेंड 6 महिन्यानंतर बाहेरच्या गावाखेड्यात जायचा. बरोबर. म्हणजे जे सेलिब्रिटी 6-7 महिन्यापूर्वी वापरून बसले ते हळूहळू
मग काय होतं की ज्यावेळेस तो ट्रेंड बॉम्बेमध्ये ज्यावेळेस बनला तो खाली यायला वेळ लागतो ना, तर बरोबर. त्यांच्याकडे राहिलेला डेड स्टॉक शेवटी खाली यायला चालू होतो. तर आता ती गोष्ट राहिलेली नाही. इंस्टाग्राम असेल, ह्या सगळ्या सोशल मीडियामुळे ट्रेंड हा आज आलेला ट्रेंड आजच लोकांना दिसतोय, त्यामुळे ते लगेच लोकांना खेडेगावामध्ये पण आजच पाहिजे. बरोबर बरोबर. आता कोणताही कस्टमर येताना फोटो घेऊन येतो की मला हे असं पाहिजे ना, असं तुमच्याकडे आहे का. तर आपल्याकडे जर स्टॉक मॅनेजमेंट व्यवस्थित असेल, ट्रेंडिंग गोष्टी आपण अपडेट करत असेल, तर तो स्टॉक आपल्याकडनं लगेच कस्टमरला जातो आणि मग कस्टमरचा विश्वास बसतो की इथं गेल्यानंतर आपल्याला जे पाहिजे ते भेटतंय. तर ती तुमची मार्केटिंगची सगळ्यात महत्वाची स्ट्रॅटेजी असू शकते की स्टॉक कंटिन्यू मेंटेन ठेवणं आणि ट्रेंडिंग. यामध्ये स्टॉकमध्ये एक इन्व्हेंटरी रोटेशन येतं की तुमच्याकडे सध्याचा माल तुम्ही किती दिवसात म्हणजे चेंज करताय किंवा ते विकून टाकताय, नवीन माल तुमच्याकडे येतोय. ते म्हणले की ट्रेंड येतोय. पहिले आता झाला जसं की 14 दिवसात त्याचं पूर्ण ट्रेंड तो म्हणजे कपडा त्याचा सध्याचा स्टॉक संपून जातो, नवीन स्टॉक येतो, राईट. सेम थिंग इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मध्ये तुम्ही काय स्ट्रॅटेजी वापरतात, तुम्ही कसं तुमचं इन्व्हेंटरी रोटेशन मॅनेज करतात? बरोबर. समजा मी आज 1 तारखेला स्टॉक भरलाय आणि ट्रेंडिंग स्टॉक भरलाय, मला माहिती आहे की याचा ट्रेंड चाललाय, तर तो ट्रेंड जर कंटिन्यू राहत असेल आणि तो जर स्टॉक माझ्याकडनं ओव्हर होत असेल तर मी त्याची रिपीट ऑर्डर देत बसतो आणि जोपर्यंत तो ट्रेंड आहे तोपर्यंत त्याला मेंटेन ठेवतो. पण ज्यावेळेस मला वाटतंय की हा ट्रेंड आला आणि हा ट्रेंड पटकन संपला पण तो स्टॉक माझ्याकडे आहे, तर मी त्या गोष्टीवर ऑफर लावतो. ती गोष्ट मला 300 रुपयाला येते ना, तर त्यात मला जास्त कमवायचं नाही, मी ती 350 विकली तरी आणि एंड ऑफ द टाइम 300 जरी गेली तरी गेली, हे डोक्यात राहिलं. पण मला 300 आलेली गोष्ट मी ह्या दिवाळी टू त्या दिवाळी पण 600 विकणार. असे जे मार्केट्सला लोक बसलेत ना, ते मार्केटमधून एंड होईल. बरोबर बरोबर. ही खूप भारी स्ट्रॅटेजी. मार्केटिंग हे असं असलं पाहिजे की हा ट्रेंडिंग गोष्ट आहे ना, जिथे तुम्ही 100-200 कमवायचे नाही तुमच्या हक्काचे, ते तुम्ही कमवात. पण जर तो ट्रेंडच निघून गेलाय तरी तुम्हाला कस्टमर जर त्या गोष्टीसाठी अप्रोच करतोय, तर त्याला एक शर्ट घ्यायचं ना, त्याच्या जागी संपलेल्या ट्रेंडचे तुम्ही 3 शर्ट देऊन त्याचाही फायदा करू शकता आणि त्याच्यात पैसे तुम्ही मोकळे करू शकता. आणि कस्टमरला कळतं की कुठली गोष्ट ट्रेंडिंग मध्ये आहे, कुठली नाही. आणि जर तुम्ही ट्रेंड मधून गेलेली गोष्ट जर महाग मध्ये विकशाल तर कस्टमर त्याचा विश्वास तुमच्यावर. आणि खूप साऱ्या उद्योजकांचा ही माइंडसेट नाही सर, की ते डेड स्टॉक असं पडून देतात पण विकत नाही. का असं म्हणजे हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. बरेच उद्योजकांचा हाच विषय की माझ्या ह्या गोष्टीचं 30% मार्जिन आहे ना, मला त्याचं 30% मार्जिन पाहिजे. ह्या गोष्टी कधी चालत होत्या, ज्या वेळेस सोशल मीडिया नव्हतं, ज्या वेळेस लोकांना माहित नव्हतं की हा स्टॉक जुना आहे, तुम्ही तो झटकून तुम्ही तो नवीन रॅपर मध्ये टाकून नवीन सारखं ठेवू शकता. पण गेलेला ट्रेंड हा नवीन ट्रेंड होऊ शकत नाही. त्यामुळे आता तुम्हाला जर वाटतंय ना की हा शर्ट किंवा हा स्टॉक मी खूप दिवसापासून त्या रॅकला तिथं बघतोय, तर तुमच्यात ते स्किल पाहिजे की त्याची रील बनवून त्याचं काहीतरी ऑफर्स काढून शर्टवर शर्ट फ्री करून 600 रुपयाला तुम्ही एक शर्ट विकताय ना, तर 300ला आला ना, तर एकावर एक शर्ट फ्री करून त्यात दोन शर्टचे 600 रुपये तुम्ही मोकळे करू शकता, जेणेकरून त्या 600 रुपयाचं तुम्ही नवीन ट्रेंड परत आणू शकून पैसे कमवू शकता. बरोबर. म्हणजे की तुम्ही डेड स्टॉक लवकर क्लिअर केला पाहिजे, त्याच्यामधून पैसे काढले पाहिजे आणि ट्रेंडिंग स्टॉक भरला पाहिजे. बरोबर. डेड स्टॉकचे जर तुम्ही शेवटपर्यंत तेवढेच पैसे करायचे म्हणले ना, तर तुमच्या दुकानात एक टाइमला एवढा डेड स्टॉक होतं ना की तुम्ही नवीन स्टॉक भरायला पण जागा, आणि तुमची दुकान जुनी दिसायला लागते आणि कस्टमरला कळून जातं ते सगळा विषय. स्टॉकचं सोडून द्या, दुकानाचा कलर जरी जुना दिसायला लागला तरी लोकांचा वेगळा इम्पॅक्ट पडतो. आजकाल लोकांना एसी पाहिजे, दुकानात आल्यानंतर चिडचिड नाही झाली पाहिजे, व्यवस्थित बघता आलं पाहिजे. या सगळ्या कस्टमरांच्या पण ज्या डिमांड आहेत त्या पण तुम्ही कम्प्लीट. आणि तुमचं दुकान 5-6 वर्षानंतर, पहिला काळ होता की दुकान तुम्ही कंटिन्यू तसंच ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नव्हता. आता फर्निचरच्या डिझाईन चेंज झाल्या, कलर ऑप्शन चेंज झाले, बोर्डच्या सारखे ट्रेंड, कपड्याचे सोडा, फर्निचरचे ट्रेंड येतात, कलरचे ट्रेंड येतात, बोर्डचे ट्रेंड येतात. या ट्रेंड नुसार जर तुम्ही चेंज नाही झाले तरी तुम्ही मागं पडताय. बरोबर. आमच्या प्रत्येक शाखा, ज्या शाखा ओल्ड झाल्यात त्यांना आम्ही परत रिनोव्हेट केले. आमच्या फ्रँचायझी मॉडेलमध्ये आम्ही परत नवीन कलर्सचं कॉम्बिनेशन आणतोय, बोर्डचं थोडंसं डिझाईन चेंज करतोय. ह्या सगळ्या गोष्टी चेंजेस असेल तरच लोकांना आपल्याकडे येण्यात इंटरेस्ट वाढतो, किंवा त्या कस्टमर जो आपला जुना आहे त्याला आल्यानंतर एक परत फ्रेशनेस फील होतो की लाईक आपण चला नवीन दुकानात आल्यासारखं फील. बरोबर. तेच बघून कस्टमर सुद्धा कंटाळून जातात. ओके सर, मला एक लास्ट टॉपिक आपल्याला पाहिजे की ब्रँडिंग आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीज मला तुमच्याकडून पाहिजे की ब्रँडिंग काय असते आणि मार्केटिंग कशी करायची. ब्रँडिंगचा विषय हा आहे की तुम्ही तुमचं प्रोडक्ट काय क्वालिटीचं बनवताय. ब्रँडिंगचा सगळ्यात मेन, जर तुमच्या प्रोडक्टमध्ये क्वालिटी असेल ना तर त्याची जास्त ऍडव्हर्टाइजमेंट करायला लागत नाही, कारण की त्याची ऍडव्हर्टाइजमेंट तुमचेच ग्राहक करतात. ज्यावेळेस एखादा ब्रँडेड प्रोडक्ट, चांगला प्रोडक्ट जर तुम्हाला दिला तर तू 4 लोकांना सांगतो की तिथं हा ब्रँड प्रोडक्ट एकदम भारी भेटतोय,
आणि किंवा त्या ब्रँड प्रोडक्टला ऍडव्हर्टायझिंगची गरज लागत नाही. एखाद्या माणसाने घातला ना तर 4 लोक त्याला नक्कीच विचारतात हे कुठून घेतलं. बरोबर. म्हणजे सगळ्यात मेन काय आहे की ट्रेंडिंग स्टॉक आणि क्वालिटी कपडा हा लोकांना अंगावर लगेच कळतो की हा चांगला दिसतोय. दुसरी गोष्ट ब्रँडिंग स्ट्रॅटेजी, जे इन्फ्लुएन्सर आहे चांगले किंवा सेलिब्रिटी आहे जे आता कंटिन्यू रील्सला तुम्हाला, तर तुमचा जो स्टॉक आहे तो तुम्ही कॉलअप करून त्यांना वेअर करायला द्या, त्यांचं फोटोशूट अपलोड करा. बरोबर. किंवा मग त्यांच्या अंगावर त्यांच्या जे ट्रेंडिंग गोष्टी आहेत त्या दिसल्या तर लोक तुम्हाला विचारतात की हे तुमच्याकडे भेटतं का. म्हणजे आपला जो प्रोडक्ट आहे युनिक प्रोडक्ट हा लोकांपर्यंत तेव्हाच पोहोचू शकतो जेव्हा तो दिसला जाईल. तुम्हाला नाही इन्फ्लुएन्सरला करतायत, नाही प्रमोशन्स करतायत, तुम्ही त्याला मेटा ऍड्स मध्ये कन्वर्ट करा. तुम्ही स्वतःचे मॉडेल व्हा. बरोबर. तुम्ही मोठे मोठे ब्रँड्स बघताय, पुमा, नायकी असेल, adidas असेल, LP, व्हॅन हुसेन, तुम्ही मुफ्ती बघू शकता. यांचे ब्रँडचे जे मॉडेल आहे तुम्हाला कोणता इन्फ्लुएन्सर दिसतो का, किंवा कोणता, त्यांचे सगळे दुसऱ्या देशातले बरोबर अननोन मॉडेल्स आहे. तुम्ही जर मला वाटतं जॅक अँड जोन्स ब्रँड बघितला तर त्याचे सगळे साऊथ इंडियन, वेस्ट इंडिज मॉडेल्स आहेत. म्हणजे एवढे काळे लोक, विदाऊट केस, टकलेवाले लोक, त्यांच्या त्या मुली पण बघितल्या तुम्ही तर एकदम आपण म्हणजे असं विचार करू शकत नाही की हे मॉडेल आहे, पण त्यांच्या अंगावर घालून ते शूट करतात, काहीतरी युनिकनेस लोकांना दाखवतात, नाही का ऍस्थेटिक वे ना शो करतात. तर मग ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी यूज केल्या पाहिजे की वेगळ्या प्रकारे कसं दाखवता येईल तुमचा प्रोडक्ट लोकांपर्यंत. मार्केटमधून वेगळं झळकलं पाहिजे, कंटिन्यू वेगळं झळकलं पाहिजे मार्केटमध्ये. एकच तुमचा कॉन्टेंट आहे, तुम्ही रोज सेम रील बनवताय, तुम्ही सेम तेच मॉडेल कंटिन्यू ठेवताय, तर ते वर्क नाही करत. मला असं वाटतं की चेंजेस पाहिजे प्रत्येक, आणि ही स्ट्रॅटेजी वापरलीच पाहिजे की तुम्ही मेटा ऍड्स वापरा, तुम्ही फ्लेक्सिंग थोडंसं करा, किंवा तुमच्या प्रत्येक आलेल्या ग्राहकाला काहीतरी असं कुपन वगैरे द्या, ह्या एवढ्या 5,000च्या खरेदीवर तुम्हाला नेक्स्ट खरेदीवर 20% ऑफ भेटेल, की तो कस्टमर 5,000ची खरेदी करून पण त्या 20%साठी परत रिपीट कंटिन्यू एंगेज राहायला पाहिजे. व्हॉट्सअपचा यूज असा केला पाहिजे की प्रत्येक आलेला कस्टमर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन पाहिजे. प्रत्येक आलेला कस्टमरची बर्थडे तुम्ही घ्या, त्याला बर्थडे तुमच्या ब्रँडकडनं त्याला विश झालं पाहिजे. बर्थडेच्या दिवशी तुम्ही त्याला काहीतरी ऑफर्स दिली पाहिजे. तुमचा खूप लॉयल कस्टमर आहे, खूप, जो तुमच्याकडे 5-10 वर्षापासून शॉपिंग करतोय आणि तुम्ही एंगेज आहे, तुम्ही फोन थ्रू तो तुमचे स्टेटस बघतोय, तर त्याला तुम्ही तुमच्या ब्रँड थ्रू त्याच्या घरी किंवा त्याला शॉपमध्ये बोलून त्याच्यासाठी केक वगैरे पाठवणं, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर कस्टमर हा कायम एंगेज राहतो. बरोबर. आणि पब्लिसिटी बघा ना, जर सपोज तुम्ही ही गोष्ट केली की ज्याच्या बर्थडेला तुम्ही केक पाठवला, तो किती ठिकाणी सांगेल तुम्ही विचार करा. यस आणि तो एक प्रकारे असा एंगेज होऊन जातो की एक फॅमिली होऊन जातो. कितीतरी माझ्या शॉपमध्ये किंवा माझ्या स्वतःचं जे शिरूरचं शॉप आहे, एक फॅमिली सारखे रिलेशन झालेले लोक. म्हणजे असे काही माझ्या साई होलसेलरला पण माझ्याकडे असे काही दुकानदार आहे जे माझी फ्रँचायझी नाही, ते डायरेक्ट आले ना, डायरेक्ट घुसतात, डायरेक्ट स्वतःच्या मनाने स्टॉक काढतात, सगळं पुढे घेऊन येऊन बिलला देतात. म्हणजे एवढं फ्रँकली रिलेशन झालं पाहिजे की त्याला आपण ग्राहक आहे असं दुकानात आल्यानंतर वाटलंच नाही पाहिजे. आणि हे सगळे नवीन ग्राहक अशा प्रकारे जोडले पाहिजे. तुम्ही त्याला गुड मॉर्निंग, गुड नाईटचे जे हे थॉट्स आहेत काही ते पाठवू शकता. तुमच्या ब्रँडमध्ये काय आलंय ते वेगळ्या वेळेने त्यांना फोटो देऊ शकता की आपल्याकडे काय आलंय काय नाही. आपल्याकडे डेली नवीन येते, त्यांना नाही घ्यायचं तरी तुमचे प्रोडक्ट्स त्यांच्यापर्यंत पोहोचत राहिले पाहिजे की ज्यावेळेस त्यांना घ्यायचे त्यावेळेस तुम्हीच क्लिक झाले पाहिजे. रोज तुमचं ब्रँडिंग आहे, तुमच्या दुकानाचं नाव आहे, त्यांना एकदा तरी दिवसातून स्क्रोल झालं पाहिजे. ही स्ट्रॅटेजी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सर, मला एक शेवटचा प्रश्न पाहिजे की बिझनेस ग्रो करायचे मूळ तत्व काय आहेत, की हे 2 ते 3 मूळ तत्व आहे की प्रत्येक बिझनेसमॅन त्याच्या बिझनेसमध्ये अप्लाय करायला पाहिजे. आता ग्रो करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं, जे तुम्ही तुमच्या बिझनेस स्टार्टिंगला जे तुम्ही तुमचे इथिक्स ठरवलेले आहेत, म्हणजे जसं माझं इथिक्स आहे की क्वालिटीतच काम करणार, कस्टमरला कधीच फसवणार नाही किंवा कधीच कमी क्वालिटीचा माल जास्त रेटने विकणार नाही, या इथिक्सला शेवटपर्यंत टिकून राहणे. जो ट्रेंड चाललाय त्या ट्रेंडनुसार फ्लो मध्ये चालणे, ट्रेंड सोडून मार्केटपेक्षा वेगळं काहीतरी करणं हे ठीक आहे, पण ट्रेंड एका साईडला चाललाय ना आपण एका वेने चालणं हे चुकीची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, जर तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करायचा आहे तर आत्ता ह्या टायमिंगमध्ये तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तुमचा बिझनेस लोकांपर्यंत पोहोचवणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग कोणत्या प्रकारे कसा ऑडियन्स आपला ओळखता येईल याच्याकडे तुमचं लक्ष पाहिजे की हा ऑडियन्स आपला आहे तर यालाच टार्गेट करणं. ॲडव्हर्टायझिंग हा एक ग्रो करण्यासाठी खूप मोठा फॅक्टर आहे. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही तुमचे प्रोडक्ट हे लोकांपर्यंत ॲडव्हर्टाईज सोबत पोहोचवतायच, पण ते काहीतरी चांगल्या ऑफर्सने किंवा चांगल्या गोष्टीने लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून लोक तुम्हाला जास्त जॉईन होतील. ओके सर, एक मला लास्ट एक अजून प्रश्न पाहिजे की
तुम्ही एवढे दिवस तुमचा काय माइंडसेट होता आतापर्यंत? तुम्ही 52 शाखा बनवल्या राईट, आणि तुमचं इन फ्युचर विजन काय? तुम्ही कुठल्या एका माइंडसेटला घेऊन एवढे दिवस तुम्ही तुमचं तुमचा ड्राईव्ह फोर्स काय? तुम्ही एवढे दिवस म्हणजे कसं टिकून राहिले या इंडस्ट्रीमध्ये, आणि काय तुमचा माइंडसेट होता आतापर्यंत, आणि तुमचं फ्युचर विजन काय साई ब्रँड होमला घेऊन? ओके, तर साई ब्रँडची जशी सुरुवात मी माझ्या आवडीने केली होती कपड्यांमध्ये, तर याच्यामध्ये मला खूप सारं शिकायला मिळलं की याच्यात मी जेवढं पण शिकत जाणार आहे ना तेवढं मला कमीच पडते. प्लस दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये जे चॅलेंजेस येत आहेत, जे कॉम्पिटिशन येत आहे, जे चॅलेंजेस येत आहेत, जे लोक काहीतरी वेगळं आणायचा प्रयत्न करताय, मग साई ब्रँड काहीतरी वेगळं आणते, आणि हे जे कॉम्पिटिशन तयार झाले ना, या कॉम्पिटिशन मध्ये खेळायची मजा सगळ्यात भारी. आणि हेच माझं हे आहे की कायम टॉपला राहायची ताकद ठेवायची. या ज्या कॉम्पिटिशन मध्ये ना आपलं साई ब्रँडचं नाव हे कायम हिट राहिलं पाहिजे. म्हणजे मी कंटिन्यू विचार करत असतो नाही का की काय बनवता येईल. बिझनेस ॲज अ प्ले, खेळ म्हणून खेळतोय. याच्या आता पैसे कमवणं हा एक प्रत्येक बिझनेसमॅनचा उद्दिष्ट आहेच, आणि ते याच्यातनं होतेच. पण मी आता असा विचार करतोय नाही का की समजा हा होलसेलर आहे किंवा हे दुकानदार आहे, हे एवढे प्रोडक्ट विकतात ना, मला यांच्यापेक्षा जास्त प्रोडक्ट विकून दाखवायचे. मला असं काहीतरी प्रोडक्ट आणायचे की ज्याचा ट्रेंड तयार झाला पाहिजे. आणि असे खूप प्रोडक्ट आहे साई ब्रँडचे की साई ब्रँडचा ट्रेंडिंग कुर्ता असेल, आणि ज्यावेळेस मला कॉपी करतात ना लोक, त्यावेळेस सगळ्यात जास्त काय बोलतात ना, किक बसते मला, मजा येते की वा यांनी आमचं काहीतरी केलं, यांनी कॉपी केलं. म्हणजे लोक ज्यावेळेस तुम्हाला बघायला चालू करतात ना की हा काय करतोय, हा कसा करतोय, तर ती गोष्टीमध्ये काहीतरी चांगलं करता असं. येस, आणि मग ते त्या फ्लोने बिझनेस चाललाय. प्लस लोकांना अजूनही फ्रँचायझीचा ट्रेंड संपत आलेला आहे. तुम्ही बघितलं की क्लोथिंग ब्रँडच्या फ्रँचायझी हे पूर्ण डगमगलंय वातावरण. खूप अवेअर झाले सगळे, अवेअर झालंय. आणि एक टाइम असा होता की दिवाळीत कोणताही साधा लोकल असेल ना तरी त्याची 20-30 फ्रँचायझी ओपन व्हायच्या. बरोबर. आता ही दिवाळी जर तुम्ही बघितली तर ही दिवाळी पूर्ण वेगळ्या प्रकारे गेलेली. लोक हुशार पण झालेत, काही लोक आहेत अजून तशी, पण याच्या पुढचा काळ खूप टफ येणार आहे. आणि त्याच्यामध्ये पण आज अजून साई ब्रँडला लोक पसंती देत आहेत ना, ते खूप भारी वाटते. बरोबर. म्हणजे एक वेळेस असं कधी कधी असं वाटतं की माझ्या नावाला थोडाफार दाग लागला ना तरी चालेल, पण मी माझ्या ब्रँडला दाग लागून नाही देत. ऍज अ माणूस म्हणून मला कोणी खराब म्हणलं तरी मला काहीच वाटत नाही, पण ऍज अ ब्रँड म्हणून माझ्या ब्रँडला कोणी नाव ठेवलं ना मला आज पण वाईट वाटतं. बरोबर. म्हणजे बरेच लोक स्वतःचा ब्रँड याच्यासाठी तयार करतात की ज्याच्यामुळे त्याचं नाव वाढेल, पण मला माझ्या नावाशी काही हे नाही. म्हणजे मी आज पण ओळखला जातो धनंजय नरवडे नावाने ओळखला नाही जात. साई ब्रँड म्हणून माझी ओळख आहे, मी म्हणून साई ब्रँड नाहीये. आणि आता बरेच जे तरुण उद्योजक आहे ना की शॉपचं नावाचं ऍडव्हर्टायझिंग जास्त करण्यापेक्षा स्वतःच्या नावाचं ऍडव्हर्टायझिंग करतात. तर मला त्या सगळ्या युथला सांगायचंय की तुम्ही बिझनेस करणार आहे नक्कीच करा, तुम्ही चांगलं मोटिवेशन घ्या, चुकीच्या मार्गाला जाऊ नका. स्वतःचं नाव मोठं करण्यापेक्षा आधी बिझनेसचं नाव मोठं करा, तोच बिझनेस तुमचं नाव ऑटोमॅटिक मोठं करणार आहे. त्याच्यात कोणतीच गोष्ट अशी नाही होणार की बिझनेस मोठा झालाय या बिझनेसचा ओनर कोण आहे असं माहित नाही. आज मोठे मोठे ब्रँड येतात त्याचे ओनर सगळ्या लोकांना माहिती आहे. ज्यावेळेस बिझनेस मोठा होतो ना तो लोक सर्च करत पाळतात की हे नक्की कोणाचं आहे, आणि तसंच ज्यावेळेस सर्च तुमच्यापर्यंत पोहोचला त्यावेळेस तुमचं नाव 10 पटीने मोठं होणार आहे. तुमच्या इंस्टाग्रामचे फॉलोअर्स काहीच मॅटर करत नाही. सगळे आजकाल फॉलोअर्सच्या मागे लागलेत. फॉलोअर्सची काही गरज नाहीये. एंड ऑफ द डे तुमचं मोजलं काय जातं माहितीये का? पैसा. तुमच्याकडे पैसा किती, आणि पैसा बरेच लोक असे म्हणतात की पैसा नाही रे, माणसं कमवा, हे सगळ्या बोलण्याच्या गोष्टी. हे त्यानेच बोललं पाहिजे ज्याच्याकडे खूप पैसा आहे. बरोबर आहे. हे जे काय बोलतो ना आपण त्याला कोणती गोष्ट बोलतात की इमोशनल स्टेटस असतात लोकांचे. पैसा नाही, माणसं कमवा, मैत्री खूप आहे, पैसा तर कधी पण कमावते. पैसे नसेल तर तुम्हाला नातेवाईकात किंमत नाही, तुम्हाला मित्रांच्यात किंमत नाही. आज तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्या मागे 4 पोरं उभी, ती पैसे निघून जाऊ द्या, तुमच्या मागे एक पण पोरं नाही. वाईट काळात कामाला येणारी गोष्ट फक्त पैसा आहे, आणि तो पैसा आपल्याला कोणत्या वेळेने कमावता येईल नाही याचाच विचार करा फक्त. आणि आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये खूप लोक युथ हे बिझनेसकडे वळायचा प्रयत्न करतात. बरेच माझे 2-3 फ्रँचायझी असे की जे आयटीला कामाला होते, आता माझी आकोडीची ब्रँच झाली, आयटीला ज्यांना 2-2 लाख रुपयाचं महिन्याला पगार आहे ते लोक आज बिझनेसकडे वळतायत. याची मला खूप म्हणजे विशेष गोष्ट वाटते की एवढी रिस्क घेत आहेत की 2 लाख ती महिन्यातनं मिळेल का नाही मला माहित नाही, पण त्याला तो बिझनेस करायचा आहे आणि ते लोक त्या वेला चाललेत. खूप चांगली गोष्ट आहे, बिझनेस केला पाहिजे. सगळ्या युथला माझं हेच सांगणे, रॉंग वेने जाऊ नका, चांगला स्टडी करून बिझनेस करा. कोणत्या गोष्टीचा अभ्यास करून जर तुम्ही त्या बिझनेसमध्ये उतरले तर सक्सेस 100%.
वा, मला ह्याच नोटवर एंड करायचं आहे. आणि धन्यवाद सर, तुम्ही आलात, तुमचा एक अमूल्य वेळ इथं दिला. आणि खूप भारी मला ही कन्व्हर्सेशन वाटली. एक कापड उद्योगबद्दल भरपूर इन्साइट्स भेटले, मार्केटिंगबद्दल, फ्रँचाईज बिझनेसबद्दल, मॅन्युफॅक्चरिंगबद्दल आणि मार्केटिंग, या सगळ्या गोष्टी मस्तपैकी कव्हर झाल्या. धन्यवाद सर. आणि नक्कीच काही पुढे टॉपिक्स वगैरे चांगले असतील तर आपण पुन्हा काहीतरी करू. 100%